नमस्कार मित्रांनो. आय थिंक आता लाईव्ह आहोत. जरा वाट पाहूया. माझा आवाज व्यवस्थित येत असेल आणि मी व्यवस्थित दिसत असेल तर एक फक्त मला कमेंट करून सांगा की व्यवस्थित आहे. म्हणजे मग आपण सुरुवात करूया. आवाज येतोय व्यवस्थित? मी व्यवस्थित दिसतोय? कोणी प्लीज एक जण कमेंट करा म्हणजे मग आपण सुरू करूया. ओके ओके डन. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. जय शिवराय. आणि आजचा आपला जो भाग आहे तो आहे स्वराज्याचे चलन. मी किती जणांनी याबद्दल ऐकलंय किंवा जाणून आहात ते मला माहिती नाही, पण नक्कीच पुढचा जो 1-1.25 तास जो तुम्ही प्रवास अनुभवणार आहात तो नक्कीच तुम्हाला खूप सारी माहिती देईल. माहितीबरोबरच एक नवीन काहीतरी म्हणजे अनुभवलं तुम्ही असं तुम्हाला नक्कीच वाटेल आणि याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आता हे चलन सुरू करण्याआधी सर्वप्रथम तर दुर्गा मावळा प्रतिष्ठान त्यांचं काम, त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो की ते हे सगळे काम करतायत. आपण प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. जसं मी नाण्यांसाठी काम करतोय तसं ते दुर्गासाठी काम करतायत आणि हे सगळ्यांनी आपण आपले आपले काम केले पाहिजे. याच मताचे आपण सगळेजण आहोत. तर आता आपण या प्रवासाला निघतो. चलन असं म्हणूया. हा जो प्रवास आपण करणार आहोत तर हा मी फक्त वक्ता म्हणून बोलण्यापेक्षा इंटरॅक्टिव्ह असावा असं मला वाटतं. की म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटला विचारा. आता काल आपण एक पोस्ट केली होती की विचारा. कालपासून बरेचसे प्रश्न आपल्याला आले आणि त्या प्रश्नांचा आढावा घेऊन एक क्रोनॉलॉजिकली आपण ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू. त्यांची उत्तरं मी तुम्हाला देतो. जे प्रश्न कालपासून आपल्याला विचारण्यात आले, तुम्हाला याबद्दल काही प्रश्न मी नक्की विचारा. पण त्याआधी मी तुम्हाला एक क्लिअर करतो की आपला नेमका विषय काय आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी हा आपला आजचा मेन विषय आहे बोलण्याचा. आता यामध्ये तुम्हाला मी प्रत्यक्ष नाणीही दाखवतो की त्या काळात नाणी कशी होती, त्यावर काय लिहिलेलं असायचं वगैरे सगळ्या गोष्टी, आणि त्यानंतर आपण स्लाईड शोमधूनही या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर मला वाटतं आता आपण सुरू करायला हवं. बरेचसे जण आलेत ऑनलाईन, त्याच्यासाठीच मी जरा थांबून होतो. तर सुरू करूया. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे एक साम्राज्य उभं केलं, स्वराज्य उभं केलं, लोकांचं राज्य उभं केलं, हे काही सहसा झालेलं नाही आहे. यामागे एक पार्श्वभूमी आहे. शहाजीराजांची मेहनत, त्यांचं एक स्वप्न जे होतं की आपलं एक स्वतःचं राज्य असावं, हे स्वप्न साकार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे स्थापन झालं तर त्याची कल्पना किंवा ही संकल्पना इतकी मोठी आणि इतकी भव्यदिव्य होती त्या काळामध्ये की हे इतक्या सोप्या प्रकारे मांडणं किंवा बोलणं हे सोपं नव्हतं. ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी सभासद एकाच ओळीमध्ये त्याचं सगळ्याचं वर्णन किती सुंदर करतो की ये पृथ्वीवर म्लेंच बादशहा मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. आणि ही खरंच गोष्ट सामान्य नव्हतीच की दिल्लीच्या बादशहा एवढा एक मराठा राजा छत्रपती होतो. ही सामान्य गोष्ट नाही. यामागे फार मोठी मेहनत आहे, फार कष्ट आहेत आणि त्यानंतर या गोष्टी साकार झाल्यात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य उभं झालं, महाराजांनी राज्याभिषेक केला आणि तेव्हा महाराजांनी स्वचलन म्हणजे स्वतःचं चलन, स्वराज्याचं चलन सुरू केलं होतं. आता या प्रवासाला निघताना आपल्याला आधी हे जाणणं गरजेचं आहे की महाराजांनी चलन सुरू केलं, पण त्या चलनाला नेमकी पार्श्वभूमी काय होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक पार्श्वभूमी असते, बॅकग्राऊंड असतं, आणि शिवाजी महाराजांच्या चलनाला पार्श्वभूमी काय होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चलन होतं त्या आधी जर आपण पाहिलं तर त्याआधी बहमनी सत्ता होती, निजाम सत्ता होती, आणि त्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या हे हिंदू साम्राज्य
येऊन लयास पावलेले होते, जवळजवळ लयास पावलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्या 100 वर्ष आधीच विजयनगरचं साम्राज्य हे लयास गेलं होतं. तर आता शिवाजी महाराजांच्या नाण्याला पार्श्वभूमी कशाची होती, तर सोन्याच्या नाण्यांना पार्श्वभूमी होती ही विजयनगरच्या चलनाची, म्हणजे विजयनगरचं जे चलन होतं त्याची पार्श्वभूमी होती. आणि तांब्याचं जे चलन होतं त्याला निजाम नाण्यांची. आता ती नाणी कशी होती हेही मी तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी हे बेसिक आपल्याला जाणणं गरजेचं आहे. आता बघा, त्या काळामध्ये असं होतं की जी मुघल सत्ता जी होती, म्हणजे औरंगजेब असेल किंवा त्यानंतरचे राजे, त्या आधीचे राजे, यांची जी नाणी होती ही नाणी वजनदार होती, वजनाने खूप जास्त होती. म्हणजे काय, तर सोन्याचं जे नाणं होतं मुघलकालीन, तर त्या नाण्याचं वजन जवळजवळ 11 ते 12 ग्राम होतं. ओके, म्हणजे त्या नाण्याला मोहर असे म्हणत होते. म्हणजे तुम्ही ऐकून असाल की मोहर चलनात होत्या. मग मोहर म्हणजे काय, तर सोन्याचं नाणं जे 11 ते 12 ग्राम असतं त्याला मोहर असं म्हणतात. तर ती मोहर होती. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या बाजूला निजामकालीन नाणं होतं, तो पैसा होता. त्याचंही वजन एक 8-9 ग्राम, 10 ग्राम, 11 ग्रामच्या आसपास असायचं. तर ही दोन बेसिक, त्याला आपण काय म्हणू, एक स्टँडर्ड होतं किंवा त्याला बेस होता छत्रपती शिवाजी. हे आपल्याला हा पहिला प्रश्न होता की शिवाजी महाराजांच्या चलनाची सुरुवात झाली, पण त्या नाण्याला पार्श्वभूमी कशाची होती. तर ही पार्श्वभूमी होती तांब्याच्या नाण्याला निजामकालीन नाण्यांची आणि सोन्याच्या नाण्याला तुमची विजयनगरच्या नाण्यांची, ही दोन पार्श्वभूमी होती. आता आपण सोन्याच्या नाण्यांपासून सुरुवात करूया की शिवाजी म्हणजे जी विजयनगरची जी सोन्याची नाणी होती ती कशी होती ते मी तुम्हाला आता दाखवतो. त्यासाठी आपण काय करूया की बॅक कॅमेरा ओपन करून त्यामध्ये मी तुम्हाला स्लाइड शो मधून हे सगळं दाखवतो, म्हणजे तुमच्या अधिक व्यवस्थित ते लक्षात येईल. ओके, आणि तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर मला लगेच कमेंट करा, म्हणजे आपण त्याचे लगेच प्रश्न उत्तर करण्याचा प्रयत्न करूया. घेता येतील तसे ते प्रश्न आपण घेऊया. आता मी तुम्हाला दाखवतोय विजयनगरचं जे सोन्याचं नाणं होतं ते दाखवतोय. ओके, तर तुम्ही पाहताय, मी तुम्हाला आता विजयनगरचं नाणं दाखवतोय सोन्याचं. ओके, चलनाला जी पार्श्वभूमी होती तर ती विजयनगरच्या नाण्यांची पार्श्वभूमी होती. तर हे जे आता तुम्ही पाहताय ना, हे नाणं आहे शिवरायाचं, जो सदाशिवराय विजयनगरचा सम्राट होता. आणि या नाण्यावर जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळेल. ओके, ॲरोनी तुम्हाला दाखवतोय की इथे जे आहे तर इथे शिव पार्वती बसलेले आहेत. ओके, आणि मागच्या बाजूला रायलू असं देवनागरी मधलं हे नाणं आहे. आणि महाराजांचं जे नाणं होतं शिवाजी महाराजांचं ते सुद्धा देवनागरी मधलंच होतं. महाराजांचं नाणं आपण पुढे पाहूया, पण त्यापूर्वी तुम्हाला हे दाखवणं मला गरजेचं होतं की हे सोन्याचं नाणं आहे आणि या नाण्याचं वजन जे तर हे 3.5 ग्रामच्या जवळजवळ वजन आहे. ओके, म्हणजे शिवाजी महाराजांचं नाणं जे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या नाण्याचं वजन आणि या नाण्याचं वजन यामध्ये साम्य आहे. पण जे ते मुघलकालीन चलनाचं वजन आणि शिवाजी महाराजांच्या नाण्याचं वजन यामध्ये तफावत आहे. आता या नाण्यावरती तुम्ही क्लिअरली तुम्हाला दिसतंय की इथे नाणं शिवाजी म्हणजे विजयनगर साम्राज्याचं होतं. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जे तांब्याचं नाणं होतं त्याला पार्श्वभूमी काय होती. तर आता बघा इथे दाखवतोय. आता हे माझ्या हातामध्ये हा जो आहे तर हा आहे अकबराचा दाम. ओके, हा अकबराचा दाम आहे. अकबर, त्याची जर तुम्ही थिकनेस पाहिली, हे तांब्याचं नाणं आहे. आता याची थिकनेस पाहिली तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या नाण्याचं वजन फार जास्त असलं पाहिजे. या नाण्याचं वजन 20 ते 22 ग्राम असतं. ओके, तर त्यामुळे आता शिवाजी महाराजांच्या नाण्याचं वजन एवढं नव्हतंच. ते काय होतं मी तुम्हाला सांगतो, पण त्यापूर्वी हे बघा की हे नाणे वजनदार होते. आता त्यानंतर आता हे जे आहे तर नाणं आहे. ओके, तर हा शहाजहानचा दाम आहे. तर तुम्ही पाहिलं की त्याही नाण्याचं वजन जवळजवळ 20 ते 22 ग्रामच्या जवळ. आणि आता शिवाजी महाराजांनी जे नाणं पाडलं त्या नाण्याचं वजन तर फक्त एक 10 ते 12 ग्रॅम एवढंच होतं. म्हणजे 11 ते 12 ग्रॅममधलं शिवाजी महाराजांचं बेसिक नाणं होतं. 13 ग्राम मॅक्सिमम त्याचं वजन येतं. पण मग आता या नाण्याला पार्श्वभूमी जी होती तर ती होती निजामकालीन नाण्यांची. आता निजामकालीन नाणं मी तुम्हाला दाखवतोय. हे जे आहे तर हे निजामाचं नाणं आहे. ओके, अहमदनगरच्या निजामाचं.
तर तुम्ही हे नाणं जर पाहिलं ना आता, तर या नाण्याची थिकनेसही कमी आहे आणि या नाण्याचं वजनही तुम्हाला असं वाटेल की या नाण्याचं वजनही थोडं कमी असलं पाहिजे, म्हणजे एक 8-9 ग्रामच्या आसपास याचं वजन असलं. 1 पैसा होता निजामाच्या राज्यात आणि हा जो आहे तर हा अर्धा पैसा होता. आता ही दोनही नाणी जर तुम्ही पाहिली की याच्या आकारातही फरक आहे आणि याच्या थिकनेसमध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे काय, तर हे वजनानुसार त्या काळी किंमत ठरत होती नाण्यांची, म्हणून त्यामध्ये बदल होत होता. ओके, तर ही निजामाची नाणी आहेत. तर या नाण्यांच्या बेसवरती शिवाजी महाराजांनी आपलं चलन जे होतं ते टांगसाळीत केलेलं होतं. आता ते आपण पाहिल्याच्या नंतर पुढचा एक प्रश्न आहे, तो प्रश्न मी घेऊ इच्छितो की बऱ्याच जणांना एक त्याची एक म्हणजे त्यांना थोडं त्याबद्दल काय म्हणू आपण त्याला, एक कन्फ्युजन आहे. बरेच जण असं विचारतात की शिवाजी महाराजांनी जी किंवा सी लिहिलेलं एखादं नाणं सुरू केलं होतं का? कारण की बऱ्याचशा लोकांनी असं लिहिलंय की जी किंवा सी लिहिलेलं नाणं हे शिवाजी महाराजांनी टांगसाळीत केलं होतं, हे स्वराज्याचं पहिलं नाणं होतं, 1664ला ते नाणं सुरू केलं होतं. आपण कदाचित व्हॉट्सअपवरती वगैरे हे वाचले असेल, पण तिथेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं कुठलंही नाणं शिवाजी महाराजांनी सुरू केलं नव्हतं. जे जी लिहिलेलं नाणं आहे ते कसं होतं तेही मी तुम्हाला दाखवतो आता. पण एवढंच फक्त की ते नाणं शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं नव्हतं. ते नाणं रांधनपूर या स्टेटचं आहे, जे गुजरातमध्ये आहे. ते महाराजांचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. फक्त यांनी तर्क असा लावला होता, ज्या लोकांनी हे मांडलं की शिवाजी, शहाजी, जिजाबाई, संभाजी, तर मग जी म्हणून मग जी लिहिलेलं नाणं पाडलं असावं, पण तसं काहीच नाही. हा भ्रम आहे. आणि ते जे नाणं आहे तर ते बिस्मिल्ला खान या राजाचं ते नाणं होतं, जो रांधनपूर या राज्याचा राजा होता. आणि तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं ना, आता मी तुम्हाला ते नाणं दाखवतो बॅकला घेऊन कॅमेरा. ओके, हे असं ते नाणं आहे जी लिहिलेलं. आणि तुम्हाला ते नाणं प्रॅक्टिकल जर दाखवायचं झालं तर हे माझ्या हातात आहे. ओके, तर आता हे ते जी लिहिलेलं नाणं आहे, की जे म्हणतात की शिवाजी महाराजांनी पाडलेलं पहिलं नाणं आहे. पण तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं ना, तर हा जी नाही आहे, हा गुजरातीमध्ये, म्हणजे हे जे शिवाजी, शहाजी, संभाजी तसं काही नाही आहे. तर हा सरळ सरळ बिस्मिल्ला खानाचा बी आहे, ज्यावरती गुजरातीमध्ये हा बी लिहिलेला आहे. ओके, तो हा प्रश्न आता आपला इथं सॉल्व्ह झाला की शिवाजी महाराजांनी असं कुठलंही नाणं पाडलेलं नव्हतं आणि हे बिस्मिल्ला खानाचं नाणं आहे, जे रांधनपूर स्टेटचं आहे. त्यांनी 1874 ते 1895 पर्यंत राज्य केलं होतं. ओके, तर हे ते नाणं आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटला की शिवाजी महाराजांनी त्या प्रकारचं नाणं पाडलं होतं का? यानंतर जर कुठेही तुम्ही हे वाचलं, त्याला कृपया समजावून सांगा की असं कुठलंही नाणं शिवाजी महाराजांनी पाडलेलं नव्हतं. आता पुढचा प्रश्न आपल्याला आहे की शिवाजी महाराजांच्या चलनाची जी सुरुवात आहे तर ती नेमकी कधी झाली? ओके, तो आता पुढचा प्रश्न आहे की शिवाजी कधी झाली. आता हा प्रश्न का उद्भवतो माहिती का? याला जरा पार्श्वभूमी आहे की राज्याभिषेक झाला 1674ला. पण 1674ला राज्याभिषेक झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी चलन सुरू केलं, कारण की एक अभिषिक्त राजालाच अधिकार असतो आपलं स्वतःचं चलन सुरू करण्याचा. पण काही लेखकांनी असं लिहिलं की शिवाजी महाराजांनी चलन जे तर हे 1664ला सुरू केलं. आता काय लिहितात, पहिला त्याचा संदर्भ ग्रँडफ जो आहे, त्याच्या मराठ्यांचा इतिहास जो आहे, तर त्यामध्ये त्याचा पहिला संदर्भ येतो. तो म्हणतो की 1674ला शहाजी राजेंचं मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर छत्रपती म्हणजे शिवाजी महाराजांनी राजा हे पद स्वीकारलं आणि स्वतःच्या नावाचा शिक्का सुरू केला, असं एक तो म्हणतो तिथे. आता इथे शिक्का सुरू केला तर याला कॉइन्स शिक्का महाराजांनी त्या काळी सुरू केला. मग सोपं आहे की आता जी नाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या नाण्यांवरती छत्रपती असं लिहिलंय. तर मग एक जो राजा अजून अभिषिक्त नाहीये, तो राजा छत्रपती लिहिलेलं नाणं अंकित तरी कसा करू शकतो? त्या बखर आहे, त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांनी चलन सुरू केलं, जे नाणं आहे ते सुरू केलं. पण मला त्यावरती विश्वास वाटत नाही, कारण जो समकालीन सभासद आहे तो याबद्दल असं काही लिहित नाही. पण हे जे नंतरचे जे आहेत, नंतरचे लेखक, ग्रँड फार नंतर तो मराठ्यांचा इतिहास लिहिला, तर त्यामुळे त्याच्यावर फारसा विश्वास सेकंडरी माध्यम आपण त्याला धरूया. जे प्रायमरी माध्यम आहे, जसं की समकालीन पत्र असतील किंवा मग काही उल्लेख सापडत नाही. त्यामध्ये हाच उल्लेख सापडतो की शिवाजी महाराजांनी जे आहे तर 1674ला राज्याभिषेकाच्या वेळी आपलं चलन सुरू केलं होतं. प्रश्न आपला झाला की
शिवाजी महाराजांनी 1664ला चलन सुरू केलं नाही, हे आपण आता क्लिअर झालं आहे आपल्याला. आता त्याचं का, म्हणजे का शिवाजी महाराजांनी 74लाच चलन का सुरू केलं असावं, त्याचा मी तुम्हाला एक उल्लेख सांगतो. आता जो हेनरी ऑक्झिंडेन जो होता, जो आपण राज्याभिषेकाचं चित्र पाहतो, राज्याभिषेकाच्या चित्रामध्ये तुम्हाला एक अधिकारी दिसतो जो महाराजांसमोर मुजरा करतो आहे, ब्रिटिश अधिकारी. तर त्यावेळी आपल्याला तो प्रश्न, अधिकारी कोण, तर हा आहे हेनरी ऑक्झिंडेन. हा महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरती उपस्थित होता. त्याने स्वतःने राज्याभिषेक पाहिला, त्याला म्हणूया की त्याला तो राज्याभिषेक पाहायला भेटला, त्याने महाराजांना पाहिलं, त्याने ते सगळं वर्णन जे आहे ते आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय. तर त्याच्या डायरीमध्ये जे आहे तर तो काय लिहितो माहिती आहे, त्याच्या डायरीत तो लिहितो, खरं म्हणजे तो जो हेनरी ऑक्झिंडेन आहे किंवा हे सगळेच ब्रिटिशर्स जे आहेत हे आपण काय म्हणतो त्याला एक धूर्त होते. यांना फक्त स्वतःचा फायदा जो आहे तो पूर्ण करून घ्यायचा होता, यांना बाकी कशाशी काही घेणं देणं नव्हतं. तर त्याचा फायदा त्याला असा करून घ्यायचा होता की त्याला काहीही करून त्याने एक 20 कलम आणले होते की जे महाराजांकडून त्याला पूर्ण करून घ्यायचे होते. 20 कलम त्याने आणले आणि महाराजांना द्यायचे होते. पण आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की इथे काहीतरी धावपळ गडबड चालली, आणि ती गडबड कशाची होती तर राज्याभिषेकाची होती. मग राज्याभिषेकाची धावपळ झाली असं त्याच्या लक्षात आलं. मग त्याला वाटलं की आता महाराजांना भेटणं कसं शक्य आहे. तर मग त्यांनी काय केलं, त्यांनी निराजीरावजी जे होते तर त्यांच्याकडे त्याच्या 20 कलमा ज्या आहेत त्या सोपवल्या आणि त्यांना सांगितलं की बघा आता ह्या 20 कलमा आहेत त्या पूर्ण करून घ्या, बाबा माझी विनंती तुम्हाला, तुम्ही हे पूर्ण करून घ्या. तर त्यावेळी तो काय लिहितो माहिती का, 30 मेचं आता हे पत्र आहे, 6 जूनला राज्याभिषेक होता, 28 मेला तो गडावरती आला, 30 मेला त्यांनी पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये तो असं लिहितो की 30 मेला काम कसे होत आहे याबद्दल निराजीकडे चौकशी केली. आता हे स्वतः त्याने लिहिलंय. निराजीकडे चौकशी काय केली तर बाबा मी जे तुम्हाला दिले, जे कलम मान्य करण्यासाठी दिले त्याचं काय झालं पुढे, यासाठी मी चौकशी केली. त्याने दरबाराचे धोरण व 2 कलमांबद्दलची अशक्यता वर्तवली. आता हे जे 2 कलम होते यामधले, यातलं 19वे एक जे कलम होतं ते होतं की इंग्रजी शिक्क्याचे रुपये हे छत्रपतींच्या राज्यात चालू द्यावे, हे महत्त्वाचं कलम होतं त्यामधला. मग पुढे तो काय लिहितो की मोगली व आदिलशाही मुलकात नौका फूट इंग्रजांना दिली जात असल्यामुळे याही ठिकाणी देण्याबद्दल शिवाजीचे मन कधीतरी वळवता येईल, परंतु नाण्याबद्दल शिवाजी प्रत्यक्ष विरोध करीत नाही एवढ्यावरच समाधान मानले पाहिजे, असा निराजीचा सल्ला होता. म्हणजे काय तर नौकाफूट हा एक कलम होतं आणि दुसरं होतं की नाण्यांबद्दलचं. तर ते म्हणतात की छत्रपती महाराज आपल्याला त्याबद्दल मौन बाळगतायत, ते बोलत काही नाही, पण याबद्दलच आपण समजलं पाहिजे की त्यांचा आपल्याला नकार आहे. पुढे तो असं लिहितो की राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज स्वतःची टांगसाळ प्रस्थापित करणार आहेत आणि त्यामुळे ते स्वतः टांगसाळ असल्यामुळे ते आपली नाणी चालू देतील असं मला अजिबात वाटत नाही. त्याचं कारण आहे की ते जर स्वतःची नाणी पाडतील तर ते स्वतःचीच नाणी त्या भागात चालू देतील आणि चालली तर तिथे त्यांना गफलत होईल, म्हणजे लोकांनाही गफलत होईल की इथे नेमकं राज्य कोणाचे वगैरे, अशा काही गोष्टी उद्भवू शकतात. आता या ठिकाणी महाराजांचा दूरदृष्टिकोन पहा की एखाद्या गोष्टीबद्दलची अशक्यता वर्तवणं किंवा नाही, हे नाही करायचं आहे आपल्याला, किंवा तुम्ही हे जे तुमचं कलम तुम्ही आणले हे आम्हाला मान्य नाही, हे तुम्ही परत घेऊन जा. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर महाराजांनी ते त्याच वेळी नाकारलं. का नाकारलं, कारण की त्यांना ठाऊक होतं की आज आपण एक चलन सुरू केलं, येऊ द्या बाबा चलन, मग ते आपल्या याच्यात आपल्या नाण्यांवरती ते वरचढ नको व्हायला, कारण की जर वरचढ झालं तर ते आपल्याला महागात पडू शकतं. आता तुम्हाला मी तेही नाणं दाखवतो ज्या नाण्याबद्दल हे कलम आहे की इंग्रजांची नाणी जी आहे तर ही स्वराज्यात चालू द्या. तर आता आपण नाण्यांकडे येऊया. ओके, आता बघा शिवराज्याभिषेक आणि चलन. तर महाराजांनी 1664ला नाणी पाडली नाही, हे आपलं एक क्लिअर झालं. त्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी चलन सुरू केलं होतं आणि राज्याभिषेकाच्या वेळी जे चलन सुरू केलं होतं ते कसं होतं आता आपण ते एक पाहूया बेसिक. ओके, आता महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेस 2 प्रकारची नाणी सुरू केली होती, हे मी तुम्हाला बेसिक सांगतोय. 2 प्रकारची नाणी सुरू केली. त्यातलं पहिलं जे नाणं होतं त्याला म्हणतात शिवराई, जी आपल्याला समोर दिसते. ही शिवराई श्री किरण करंडे यांच्या संग्रहातली आहे. फोटो चांगला वाटला म्हणून इथं घेतलेला आहे की तुम्हाला स्पष्टपणे ते कळावं. शिवराई नावाचं एक चलन सुरू केलं. आता शिवराईबद्दल आधी माहिती देतो. शिवराई हे जे चलन होतं
तर यावरती महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी ना एक बिरुद घेतलं होतं, श्री राजा शिवछत्रपती. आणि या नाण्यावरती त्यांनी काय केलं तेच केलं. त्यांनी या नाण्यावरती कुठलंही बाकी काहीही अंकित केलं नाही, फक्त श्री राजा शिव आणि मागच्या बाजूने छत्रपती असं अंकित केलं. त्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तुम्हाला बिंदुमय वर्तुळ म्हणजे डॉटेड बॉर्डर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आता यामधला पुढचा पॉईंट असा की हे नाणं जे होतं ते याचं वजन जवळजवळ 12 ते 12.5 ग्रामच्या आसपास असतं. आता ही शिवराई नाणं मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की ही शिवराई कशी होती. आता ही माझ्या हातात जी ही आहे शिवराई. ओके, यावरती तुम्ही पाहिलं तुम्हाला श्री राजा शिव असं क्लिअरली पाहायला मिळते. आणि मागची बाजू जी आहे या नाण्याची तर यावरती बघा ही छत्रपती. ओके, अजून आता दुसरं नाणं दाखवतो यामधलंच. ही बघा ही शिवराई, श्री राजा शिव आणि हे मागच्या बाजूला छत्रपती. आता हे शिवाजी महाराजांनी रायगडला पाडलेले असावे असा अंदाज आहे की ही नाणी रायगडच्या टांगसाळीत पाडले गेली असावी. त्यानंतर हे तिसरं नाणं श्री राजा शिव आणि हे मागच्या बाजूला छत्रपती. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांचा वैयक्तिक संग्रह करतो. स्पेशली माझा अभ्यासही त्यावरतीच आहे. जवळ पर्सनल कलेक्शनला आहेत. त्यातल्या या काही तुम्हाला दाखवतोय मी. श्री राजा शिव आणि हे मागच्या बाजूला छत्रपती. सॉरी, त्यानंतर आता हे जे आहे तर हे आणखी एक नाणं श्री राजा शिव आणि हे मागच्या बाजूला छत्रपती. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकी शिवराई कशी होती. शिवराईवरती बेसिकली डॉटेड बॉर्डरमध्ये शिवराई असायची, त्यावर बिंदुमय वर्तुळ असायचं, मध्ये श्री राजा शिव 3 ओळीमध्ये आणि मागच्या बाजूला 2 ओळीमध्ये छत्रपती असं लिहिलेलं असायचं. आता या पुढचं जाऊन सांगतो की शिवाजी महाराजांनी जी शिवराई सुरू केली तर फक्त एक शिवराई सुरू केली असं नव्हतं. आता यापूर्वी मी निजामकालीन जे नाणे होते त्याचं 1 पैसा आणि अर्धा पैसा असे दोन्हीही मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले. तर आता ही जी आहे तर ही अर्धा पैसा शिवराई आहे. आता ही अर्धा पैसा हे कशावरून ओळखलं जायचं माहिती आहे का, तर नाण्याचं वजन जी शिवराई होती पूर्ण शिवराई त्याचं जी व्हॅल्यू होती ती 1 पैसा होती आणि हिची अर्धा पैसा होती. म्हणजे अर्धा पैसा शिवराई आणि 1 पैसा शिवराई. तर याचं जे वजन होतं हे जवळजवळ 6 ग्राम असायचं आणि दाखवली तिचं वजन 12 ग्रॅम असायचं. म्हणजे तुम्ही लक्षात येऊ शकतो तुमच्या की एक शिवराई आणि अर्धी शिवराई कशी होती. आता प्रत्यक्ष ती शिवराई मी तुम्हाला दाखवतो. आता ही बघा, ही आहे अर्धी शिवराई, हाफ शिवराई त्याला आपण म्हणू, आणि ही तिची मागची बाजू. आता आपण हे कम्पेअर करूया, दोन नाणी म्हणजे एक शिवराई आणि अर्धी शिवराई या दोन्ही कम्पेअर करूया की याची साईज, याचं वेट गोष्ट एक्झॅक्टली की हे कशा प्रकारचं होतं. तर आता बघा ही 2 नाणी मी तुम्हाला दाखवतोय. दोनही नाणी सारखीच आहेत, फक्त एक नाणं जे आहे तर ही एक शिवराई आणि दुसरा अर्धी शिवराई. तुम्हाला वजनात म्हणजे तुमच्या आकारामध्ये तुम्हाला लगेच फरक दिसून येईल की सगळ्या याच्यावरती लेख जरी सारखा असला तरी नाणी बनवण्यासाठी वापरलेल्या डाईज आणि नाण्याचं वजन हे दोनही यामध्ये वेगळं आहे. म्हणजे श्री राजा शिव छत्रपती हे जरी लिहिलेलं असलं तरी 1 पैसा शिवराई आणि अर्धी पैसा शिवराई याचं तुमच्या लक्षात येईल. आता त्यामधलंच अर्ध्या पैसा शिवराईचं दुसरं उदाहरण. यावरती बघा छत्रपती एकदम क्लिअर आणि स्पष्ट तुम्हाला दिसते. एकदम सुंदर ही अशी अर्धी शिवराई आहे. अर्धी शिवराई जरा कमी पाहायला मिळते, दुर्मिळ आहे. आणि त्यावरती बघितलं तुम्ही तर पुढील बाजूने श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला तुम्हाला छत्रपती, अशा 2 गोष्टी क्लिअरली पाहायला भेटतात. म्हणजे आता तुमचा तो प्रश्न तुमचा क्लिअर झाला की नेमकी छत्रपतींची शिवराई ही कशी होती आणि त्या नाण्यावरती काय लिहिलेलं असायचं. आता पुढचं रुपयाचे जर फ्रॅक्शन्स आपण पाहिले तर आपल्याला फ्रॅक्शन काय काय पाहायला भेटतात. एक पैसा म्हणजे 10 रुपये आहेत, 5 रुपये आहेत, 2 रुपये आहे आणि 1 रुपया आहे. आता मी तुम्हाला 1 पैसा आणि अर्धा पैसा शिवराई दाखवली. आता ही जी आहे तर ही पाव पैसा शिवराई आहे. हिचं वजन 3 ग्राम असतं. ओके, यावरही श्री राजा शिवछत्रपती असाच लेख असतो. याचा जो आकार असा आपण त्याला म्हणूया. आता मी तुम्हाला कदाचित या नाण्याला रुका म्हटलं जात असावं किंवा याच्यापेक्षा कमी वजनाचं जे नाणं आहे त्याला रुका म्हटलं जात असावं. आता मी तुम्हाला काही कमी वजनाची नाणी दाखवतो की ज्या नाण्यांना आपण या म्हणजे पाव पैशाच्या कॅटेगरीमध्ये आपण मोजू शकतो. आता बघा नाणं आहे माझ्या हातामध्ये. आता या नाण्याचं वजन जे आहे तर हे 3.5 ग्राम या नाण्याचं वजन आहे. ओके, हे 3.5 ग्राम वजनाचं नाणं आहे.
म्हणजे तुम्ही पाहिलं की 1 पैसा शिवराई, अर्धी पैसा शिवराई, पाव पैसा शिवराई, तर हे पाव पैसा शिवराईमध्ये आपण ह्या गोष्टी मोडू शकतो. त्यानंतर आता दुसरं, आता हे जे नाणं आहे, ओके, तर हे पाहिलं ना, तर यावरती तुम्हाला दिसेल की फक्त छ राजा सी एवढंच फक्त दिसतं. आता ते राजा सी काय ते मी तुम्हाला पुढे सांगतो. तर ही आपण पाव पैसा शिवराई, त्याचं जर तुम्ही प्लॅनचेट म्हणजे त्याचं जर तुम्ही हे पाहिलं ना, बाजू कड जर पाहिली, तुमच्या लक्षात येईल की हे अत्यंत पातळ नाणं आहे. म्हणजे आता ही शिवाजी महाराजांची ही शिवराई, आता ही शिवराई आणि हे नाणं यामधलं तुम्ही प्लॅनचेट तुमच्या लक्षात येईल की हे किती बारीक आहे. आणि या नाण्याचा आकार आणि या नाण्याचा आकार, म्हणजे 1 पैसापासून ते पाव पैशापर्यंत याचा बदल कसा होतो तुमच्या इथं लक्षात येईल. म्हणजे 1 पैसा शिवराईपासून ते पाव पैसा शिवराईपर्यंत आपण आता पाहिलं. तर या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या की ही पाव पैसा हे फ्रॅक्शन आहे, त्याच्यानंतर हे फ्रॅक्शन आहे. तर या सगळ्या शिवराई आहेत, ज्या फ्रॅक्शनल शिवराई, ज्याला न्यूमिस्मॅटिस्ट लोक म्हणजे नाणे अभ्यासक लोक त्याला म्हणतात. तर या प्रकारची नाणी जी होती, तर ही याला आपण शिवछत्रपतींचे चलन, जे महाराजांनी 1674ला टांगसाळीत केलं, तर ते आपण म्हणू शकतो. आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं की तो हेनरी ऑक्झेंडने जे ते कलम घेऊन आला होता आणि त्याचं म्हणणं होतं की शिवछत्रपतींची जी म्हणजे शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये आमची नाणी चालू द्यावी. तर आता हे जे नाणं तुम्ही स्क्रीनवर पाहताय ना, तर हे ते नाणं आहे ज्या नाण्याबद्दल त्यांनी ती अट सांगितली होती की महाराजांच्या राज्यामध्ये इंग्रजी नाणी चालू द्यावी. आता या नाण्याला कॉपरून असं म्हणतात आणि हे ब्रिटिशांचं त्या काळातलं चलन होतं. आता तुम्ही जर पाहिलं ना, तर हे नाणं 1674ला टांगसाळीत केलं गेलं होतं. तुम्हाला इथे मी दाखवतो यांनी ॲरोनी. इथे जर तुम्ही पाहिलं वर, तर इथे 74 AD असं लिहिलं आहे. 74 AD म्हणजे काय, तर 1674ला हे नाणं टांगसाळीत केलं आहे, हे ते तिथं सांगतायत. हे नाणी मुंबईला वगैरे टांगसाळीत होत असत. आणि या प्रकारची ती नाणी होती, ज्या नाण्यांबद्दल आपण मागे बोललो की इंग्रजांच्या राज्यात ही नाणी चालण्यासाठी त्या हेनरी ऑक्झेंडेंनी जे आहे तर ते अट टाकली होती. आता ज्यावेळी 76च्या आसपास, आय थिंक 1974-76च्या आसपासमध्ये रायगडावरती उत्खनन झालं आणि उत्खननामध्ये ही नाणीसुद्धा सापडली होती. म्हणजे यावरून ही गोष्ट ठळक होते की जरी महाराज नाणी जी आहेत तर ही चलनामध्ये होती, ही नाणी चालत होती. म्हणजे राज्यामध्ये ही नाणी 100% चालत असणार आहेत, कारण की त्याला चलनाला जे आहे तर ते आपण लगाम घालू शकत नाही. चलन हे कुठल्याही राज्याचं असू द्या, ते चालतं. चलन सुद्धा महाराज वापरायचं, महाराजांचं चलन सुद्धा मुघल राज्यात जात असेल कदाचित. तर तुमच्या लक्षात आलं की हे या प्रकारचं नाणं होतं, ज्या नाण्याला महाराजांनी नको असं स्पष्टपणे सांगितलं होतं. तर या नाण्याचं वजन असतं आणि महाराजांची ही जी शिवराई तुम्ही पाहिली, तर हिचं सुद्धा वजन एक 12-13 ग्रामच्या आसपास असतं. म्हणजे यामध्ये सिमिलॅरिटी होती, सारखेपणा होता. महाराजांना हे नक्कीच धोकादायक वाटलं असावं की यांची नाणी आपण आपल्या राज्यात चालवून घ्यायला नको. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराजांच्या राज्यामध्ये फक्त त्यांचीच नाणी चालायची की इतरही नाणी त्यांच्या राज्यामध्ये चालत होती, असा एक प्रश्न एका जणांनी विचारलेला आहे. तर त्या प्रश्नाचं मी एकदा उत्तर देऊ इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये फक्त महाराजांची नाणी चालत होती असं अजिबात नाही. महाराजांच्या राज्यामध्ये सगळी नाणी चालायची, म्हणजे अगदी आदिलशाहीची नाणी चालायची, मुघलांचीही नाणी चालायची. कारण महाराजांची जी पत्रव्यवहार आहे चेक केला तर आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की महाराजांनी राज्याभिषेकाच्या अगोदर असू द्या किंवा राज्याभिषेकाच्या काही काळानंतर जे आहे, तर त्यामध्ये त्यांनी जे पत्रव्यवहारामध्ये जो आपल्याला संदर्भ मिळतो की जी नाणी वापरली आहेत, म्हणजे काही ठिकाणी लारी वापरली आहे, जी आदिलशाहीचं चलन होतं. काही ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी मोहरा वापरलाय. तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये वेगवेगळेपणा आहे. आणि ऑफकोर्स याचं जे वजन जे आहे, म्हणजे नाण्याची व्हॅल्यू जी आहे, तर ही क्लिअरली त्या सोन्याचं जर नाणं असेल तर त्या नाण्याचं वजन प्लस त्या नाण्यामध्ये जी धातूचा कस होता, म्हणजे पर्सेंटेज ऑफ प्युरिटी ऑफ एनी मेटल इन कॉइन, तर ते पाहिलं जायचं पहिली गोष्ट. आणि मग ते पाहिल्याच्या नंतर जे आहे तर त्या नाण्याची व्हॅल्यू ठरत होती. म्हणजे जसं की शिवाजी महाराजांचा होन आपण आता पाहणार आहोत पुढे, तर त्या होनची जी व्हॅल्यू होती ती 3.5 रुपये होती. ओके, तर 3.5 रुपये व्हॅल्यूचा जो होन होता, त्याच्यात सोन्याचा कस जो होता हा 97.45 इतका होता. मोहरा ज्या होत्या त्या बाजूला जे आहे
तर जी शिवाजी महाराजांचा होन यामध्ये बरीचशी तफावत होती. मोहरा 11 ग्रॅमचा आणि शिवाजी महाराजांचा होन 2.8 ग्रामचा, यामध्ये व्हॅल्यूतही. तर शिवाजी महाराजांच्या राज्यात सगळी नाणी चालायची. नाण्याला कधीच आपण काय म्हणू त्याला एक त्यामध्ये आपण त्याला आड नाही येऊ शकत. नाणं हे नाणं असतं. नाण्याचं काम हे व्यवहार करणं असतं. नाण्याचं काम हे राज्य वाढवणं किंवा इतर गोष्टी नाण्याचं काम नसतं. नाण्याचं काम फक्त व्यवहार करणं असतं. ते व्यवस्थितरित्या करत असतं. आता म्हणजे त्या बाबतीत जर इतकं स्पष्ट माझ्या हातामध्ये जे आहे, तर हे एका बाजूला शिवाजी महाराजांचं नाणं आहे, एका बाजूला शहाजहानचं नाणं आहे. पण हे कधीच भांडत नाहीत. म्हणजे मी जरी आता हे एका खिशात जरी ठेवले तरी भांडणाचा आवाज, की चलन कधी भांडत नसतं. चलन हे व्यवहाराचं साधन असतं. चलन कुणीही वापरू शकतं आणि वापरायला. आज आपल्याकडे सार्वभौम चलन आहे, म्हणजे सारखं चलन पूर्ण देशामध्ये आपल्याकडे चालतं. तर त्याच प्रकारे त्या काळामध्ये वेगवेगळे राज्य होते, त्यामुळे ऑफकोर्स त्यांचं चलन चालायचं. आणि त्यांचं चलन चालत असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूनी त्या चलन होते. त्यामुळे ही गोष्ट क्लिअर आहे की शिवाजी महाराजांच्या राज्यात सगळी नाणी चालायची. आता पुढचा याचा रेफरन्स जर द्यायचा झाला तर तुम्हाला सभासद बखरीमध्ये शिवाजी महाराजांचा निधन ज्यावेळी झालं 1680ला, तर ते आपल्याला एक वेळ चेक करावं लागतं. तर सभासदांनी, कृष्णाजी अनंत सभासदांनी ज्यांनी सभासदाची बखर लिहिली, तर त्यांनी त्यामध्ये एक यादी दिली आहे. तर त्या यादीमध्ये तो काय म्हणतो माहिती आहे का, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या खजिन्यामध्ये जवळजवळ 31 प्रकारचे विविध सुवर्ण होन आहेत. आणि त्याची यादी सुद्धा त्यांनी दिली आहे. जर तुम्हाला ती यादी वाचायची असेल तर तुम्ही स्वराज्याचे चलन पुस्तक आवर्जून वाचा. त्यामध्ये तुम्हाला मी ही जी गोष्ट म्हणजे ज्या सांगतोय ज्या गोष्टी, त्याच्यापेक्षा तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती मिळेल. आणि तुम्ही उत्सुक असाल तर तुम्ही नक्की ते वाचायला पाहिजे. तर तो म्हणतो की 31 प्रकारची सुवर्ण नाणी त्यामध्ये होती. मग त्यामध्ये वेगवेगळ्या राज्याची जी नाणी होती तर ती सुवर्ण नाणी त्यामध्ये चालत होती. मग याचा अर्थ काय की लुटीत चलन येत होतं, तर ते चलन राज्यामध्ये विविध आपण काय मूल्याला ते चालत होतं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये चालत होतं. तर यावरूनही आणखी आपला तो पॉईंट जो आहे तर तो क्लिअर होतो. त्यानंतर आता पुढचा जो आपला प्रश्न होता तर तो असा आहे की आता त्याच्या अगोदर पण त्या अगोदर मी तुम्हाला हे शिवराईच आपण कंटिन्यू करूया. तर शिवराई कडून आपण आलो होतो की महाराजांच्या राज्यात सगळी नाणी चालत होती. तर तुमच्या लक्षात येईल की शिवराई हे जे नाणं आहे तर हे शिवाजी महाराजांनी पाडलं 1674ला. आणि त्यानंतर महाराजांनी पाडल्याच्या नंतर हे नाणं जवळजवळ 250 वर्ष चलनात होतं. एक गोष्ट आहे की चलन लोकांच्या मनावेळी त्या चलनाला कुणीही बाद करू शकत नाही. तुम्ही चलन लोकांना लादू शकत नाही. तुम्ही चलन लोकांच्या मनात उतरवलं ना एकदा की लोक नाही, लोक त्याला स्वीकारतातच. आणि त्यांनी एक वेळ चलन स्वीकारलं ना की त्याला कोणी बाद करू शकत नाही. आणि तशीच कंडिशन शिवराईची झाली होती. महाराजांनी शिवराई चलन सुरू केलं आणि शिवराई चलन सुरू केल्याच्या नंतर ते चलन इतकं पॉप्युलर झालं लोकांमध्ये, ते इतकं त्यांना आपलंसं वाटायला लागलं. त्यांना वाटायला लागलं हे आपलं चलन आहे, म्हणजे महाराजांचं चलन आहे म्हणजे आपलं चलन आहे आणि आपण हेच वापरलं पाहिजे. आता तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो की 1920च्या आसपासपर्यंत पुण्यामध्ये जवळ शिवराई चालत होती. आता ती शिवराई, त्यात बदल होत होते. ते बदल कसे होते तेही मी तुम्हाला सांगतो. पण यामध्ये बदल होत होत शिवराई चालत होती. म्हणजे काय, तर शिवराई लोकांच्या मनात बसली होती. पुढची आणखी एक गोष्ट की मी औरंगाबादला राहतो, इथे जवळच एक शिवराई नावाचं एक गाव आहे. शिवराई का पडलं याचं मला फारसं डीप सापडलं नाही. मी त्या गावात गेलोही होतो, केली त्या लोकांशी, पण फारसं मला उत्तर त्याचं भेटलं नाही. पण एक गोष्ट क्लिअर आहे की शिवराई म्हणजे त्या गावाचं नावही त्यावरून पडलंय. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं, तुम्ही आपण आपल्या जे आजी आजोबा आहेत त्यांना चलन वापरायचं, कुठली नाणी वापरायचं, तर ते तुम्हाला स्पष्ट, म्हणजे काही खरंच होती का, ते जे चलन वापरत होते ते खरंच शिवराई होतं का, तर ते शिवराई. पण शिवराई हे नाव त्या लोकांच्या मनात इतकं बसलं होतं की ते शिवराई सोडायलाच तयार नव्हते. आणि याचा परिणाम असा झाला होता ना की जवळजवळ 250 वर्ष ही जी शिवराई ब्रिटिशांच्या डोक्यात गेली होती की आता काहीही झालं तरी चालेल. छत्रपतींचं राज्य, आता ब्रिटिशांचं राज्य इथं सुरू झाले, पण तरी सुद्धा लोक फक्त शिवराईच करतायत. मग हे कसं चालणार आहे, हे बंद केलं पाहिजे. हे जर बंद केलं तर याचं नुकसान कसं होतं त्यांना की ब्रिटिशांची जी नाणी होती तर ब्रिटिशांच्या एका नाण्या म्हणजे एका शिवराईमध्ये ब्रिटिशांची 2 नाणी पडत होती. 2 नाणी डांगसळीत व्हायची ब्रिटिशांची. म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यांचा त्यामध्ये फायदा होता. पण तरी सुद्धा त्यांनी काय,
की त्यांचा फायदा असून सुद्धा लोक ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते ना. राज्य ब्रिटिशांचं सुरू झालं होतं तरी लोक शिवराईच चलनात होती. आता तेव्हा असं झालं की मग ब्रिटिश की आता काहीही झालं तरी हे जे शिवराई चलन आहे हे ब्रिटिशांच्या नाण्यांपेक्षा वरचढ आहे. याचे सगळे पत्रव्यवहार उपलब्ध आहेत की ब्रिटिशांचं चलन वरचढ आहे, शिवराई वरचढ आहे. धातूच्या म्हणजे इंटरनल व्हॅल्यूनी सुद्धा आणि त्याच्या फेस व्हॅल्यूनी सुद्धा ती वरचढ आहे. तर आपल्याला हे थांबवलं पाहिजे. आपण जर हे थांबवलं नाही तर आपल्याला हे धोकादायक ठरू शकतं. इतकं त्यांनी स्पष्टपणे ह्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. मग त्यावेळी त्यांनी काय केलं की सगळे त्यांचे जे कलेक्टर होते वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांना पत्र लिहिले की तुम्ही काहीही करा, शिवराई बंद करा. जास्त पैसे देऊन लोकांकडून शिवराई जमा करा, पण शिवराई बंद करा. आणि त्यांनी एवढा फोर्स लावला त्यासाठी. आता एवढा फोर्स लावल्याच्या नंतर काही म्हणजे बंद होणारच होती आणि काही काळानंतर शिवराई बंद झाली. सांगण्याचा उद्देश हा की लोकांच्या मनात ते चलन उतरलं होतं आणि जवळजवळ 250 वर्ष ती शिवराई चालली. आता आपण हे पाहूया की शिवराईमध्ये कालांतराने बदल कसा होत गेला. गेलेली शिवराई आपण पाहिली, पण त्यामध्ये पुढे काय बदल झाला ते मी आता तुम्हाला दाखवतो. त्यासाठी आपण बॅक कॅमेरा ओपन करूया. ओके, तर आता आपण हे नाणं पाहिलं होतं. आता आपल्याला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या नाण्यामध्ये कालांतराने जो बदल झाला. आता शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज राज्यावरती आले. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं चलन सुरू शिवराईज म्हणून, कारण की संभाजी महाराजांच्या एका पत्रामध्ये जे उल्लेख आहे तो शिवराई असाच आहे. त्या ठिकाणी त्यांनी शंभूराई वगैरे असा काही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मी तरी त्याला शिवराई असंच म्हणतो कागदपत्राच्या नुसार. आता पुढचा आपला जो नाण्यामध्ये बदल कसा होत गेला, तर आता ही पुढचं तुम्ही एक 2 नाणी तुम्हाला दिसत आहेत. त्या नाण्यांवरती जर तुम्ही पाहिलं तर श्री राजा शिव पहिली आहे आणि दुसऱ्या नाण्यामध्ये जर पाहिलं श्री राजा शिव दुसरी वेलांटी. तर आता हा जो बदल आहे हा होत गेलेला आहे कालांतराने. श्री राजा शिव छत्रपती, श्री राजा शिव, त्यानंतर दुसरी वेलांटी त्यामध्ये आहे. तर हा बदल कसा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. जी श्री राजा शिव छत्रपती लिहिलेली आहेत. आता हे बघा माझ्या हातामध्ये हे जे नाणं आहे तर यावरती श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपतीचं छप असं लिहिलंय. अक्षर अर्धवट काय येतात ते मी तुम्हाला सांगतो. हे पहिली वेलांटी असलेलं नाणं. अजून पहिल्या वेलांटी असलेल्या नाण्याचं अजून एक उदाहरण देतो. हे बघा श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती. ओके, आणखी वाटलं तर आता हे जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय तेच हे नाणं आहे. श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला जे आहे तर छत्रपती. तर ही सगळी 1 पैसा शिवराई आहे. याला 1 पैसा शिवराई म्हणतात. ही झाली पहिली वेलांटी. आता ही दुसरी वेलांटी तुम्हाला दाखवतो. श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला जे आहे तर छत्रपती. तर ही दुसरी वेलांटी शिव मधली. आता जे शिवाजी महाराजांचं श्री राजा शिव होतं तर मग श्री राजा शिव दुसरी वेलांटी नव्हतं का, तर श्री राजा शिव दुसरी वेलांटी सुद्धा होतं. ही श्रीराजा शिव दुसरी वेलांटी. यामध्ये वेलांटी फार बारीक आली आहे त्यामुळे कदाचित याचं वाचनाचं काही वेळा चूक होऊ शकते, पण ती श्रीराजा शिवच आहे जी दुसरी वेलांटी आहे. ओके, आणखी काय काय बदल झाले तर जसं कालांतराने शिवराई वेगवेगळ्या ठिकाणी टांगसाळीत केली जाऊ लागली तर जे आहे तर त्याच्यावरती वेगवेगळे चिन्ह अंकित करणं सुरुवात झाली होती. आता जसं वेगवेगळ्या ठिकाणी नाणी टांगसाळीत करण्यात आली तर कदाचित तिथले जे टांगसाळ होते तर त्या नाण्यांनी कदाचित त्यामध्ये बदल केला असावा. आणखी एक नाणं मी तुम्हाला दाखवतोय. तर या नाण्यावरती श्री राजा शिवा आहे. शिवा छत्रपती. तर हे एक इंटरेस्टिंग नाणं आहे. म्हणजे याचं वजन फार कमी आहे. 4-4.5 ग्रामच्या आसपास त्या नाण्याचं वजन आहे. तर ही जी नाणी आहेत तर ही कमी मिळतात त्या बाकीच्या नाण्यांपेक्षा. ओके, तर ती श्री राजा शिवा छत्रपती आपण एक पाहिलं. आता पुढचं जे नाणं मी तुम्हाला दाखवतोय तर ही वेगवेगळे नाणी तुम्हाला दाखवतोय की ज्या प्रकारे कालांतराने बदल होत गेला तशी वेगवेगळे चिन्ह वेगवेगळे होऊ लागले. आता काही नाणी ही बघा. आता हे जे नाणं आहे तर हे आहे श्री राजा शिव पुढील बाजूने आणि मागच्या बाजूने छत्र. त्याच्यावर शिवपिंड तुम्हाला पाहायला मिळते. ओके, श्री राजा शिव छत्रपती पण त्या छत्राच्या वर शिवपिंड आहे. दुसरा आता हे नाणं बघा. ही श्री राजा दुसरी वेलांटी, पण यामध्ये हे जे छ आणि त्र आहे तर या छ त्रच्या मध्ये
सो असे वेगवेगळे सिम्बॉल्स आता यावरती अंकित करणं सुरू झालं होतं या कालांतरामध्ये. त्यानंतर आणखी दाखवतो की आता यावरती हा आणखी एक सिम्बॉल आहे. आता या सिम्बॉलला काय म्हणावं यामध्ये वेगवेगळी मतं आहेत अभ्यासकांमध्ये, पण यावरती आता हे श्री. त्यानंतर आणखी दाखवतो वेगवेगळे चिन्ह जे आहेत यावरती जे आहे म्हणजे अक्षर वळण वेगवेगळं पाहायला मिळतं. आता यावरती अक्षर वळणाचे फरक आहेत विविध. ओके, अक्षर वळणाचे बदल याही नाण्यावर दिसतं, हे बघा यामध्ये आहे. ओके, सो हे अक्षर वर्णाचे बदलही आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्लॅनचेटमध्ये म्हणजे त्याच्या जो नाण्याचा जो पृष्ठभाग आहे तो किती मोठा आहे बघा या नाण्याचा. ओके, कम्पॅरेटिव्हली बघितलं तर. आणि हे नाणं सुद्धा फार बारीक आहे बाकी नाण्यांपेक्षा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की यामध्ये आता वेगवेगळी नाणी टांगसाळीत केल्या जात होती. वेगवेगळ्या म्हणजे चिन्ह असलेली वेगवेगळ्या वजनाची नाणी टांगसाळीत केल्या जात होती. सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांची जी ग्राम होतं, पण आता काय झालं होतं माहिती का की कालांतराने या नाण्यांचं वजन जे आहे हे आता कमी होऊ लागलं होतं. या नाण्यांच्या वजनामध्ये आता हळूहळू कमतरता येऊ लागली होती आणि वजन कमी होत असल्यामुळे त्याचा आकारही थोडा बदल होत होते आकारांमध्ये. शिवराईच्या आकाराला काहीही त्याला आपण लिमिटेशन्स वेळ आकार येऊ शकतात, काही येऊ शकतं. आता यामध्ये तुम्ही पाहिलं तर इथेही तुम्हाला एक अक्षरवर्णाचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल. इथे अक्षरवर्ण वेगळं आहे. आता हे राजा शिव आणि मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं त्यावरती ठा नावाचं एक जे आहे तर अक्षर तुम्हाला पाहायला मिळते. आता हे ठा कशासाठी, तर त्याचा काय आपण आपल्याला रेफरन्स अजून. त्यानंतर आणखी हे नाणं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अक्षरवर्णाचा फरक दिसतो. छ बघा कसा आलाय, इंटरेस्टिंग आहे. मोठा छ काढलाय, वेगवेगळे बिंदू त्यावर आहेत. ओके, त्यानंतर आता आणखी हे नाणं पहा, यामध्ये अक्षरवर्णाचा किती बदल आहे. म्हणजे आता नाणी पाडल्या जात असल्यामुळे त्यावरती वेगवेगळ्या गोष्टी येऊ लागल्या आहेत, वेगवेगळे चिन्ह येऊ लागलेत, वेगवेगळे आकार येऊ लागलेत, वेगवेगळ्या वजनामध्ये नाणी. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, शिवाजी महाराजांची शिवराई पाहिली, त्यानंतर अर्धी शिवराई पाहिली, पाव शिवराई पाहिली, शिवराईमधले वेगवेगळे तुमचे. आता ह्या ज्या शिवराई आहेत तर इथे या ज्या शिवराई आहेत याला एक दांडी शिवराई असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, तर आता ह्या ठिकाणी जे आहे तर श्रीच्या नंतर इथं तुम्हाला एकच दांडी आहे जी राजाच्या वर आहे. पण आता मी तुम्हाला काही नाणी दाखवतोय की ज्या नाण्यावरती 2 दांडे आहेत. ओके, एक मिनिट, मी तुम्हाला लगेच ते नाणं दाखवतो की ज्यावरती श्रीच्या नंतर 2 दांड्या आहेत. आता आपण नंतरच्या काळात येतोय, म्हणजे आता हे आपलं 18वं शतक सुरू झालेलं आहे आणि 18व्या शतकापर्यंत आता आपण येऊन पोहोचलोय शिवराईच्या प्रवासामध्ये. यामध्ये बोलता येईल पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपण थोडक्यात हे सगळं आटपण्याचा प्रयत्न करतोय. अजून बरंच काही बाकी आहे. तर आता तुम्ही पाहिलं की ही जी मागची शिवराई तुम्ही पाहिली तर यावरती श्रीच्या नंतर एक, पण या शिवराईवर जर पाहिलं तर श्रीच्या नंतर म्हणतात दुदांडी शिवराई. ओके, आता एवढं बेसिकली तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही सर्व या विषयामध्ये नसेल. माहीत असलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण माहीत नसेल दुदांडी शिवराई म्हणतात, ज्या नाण्यावरती 2 दांडे आहेत. आता ही नाणी पाडणं आता सुरू झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची एक दांडी असलेली शिवराई ही त्या काळात पाडत असावेत कदाचित. त्याचे रेफरन्सेस वगैरे नाहीये जी ही शिवराई आहे ही मॅक्सिमम पाडल्या जात होती. आता दुदांडी शिवराईवरती जे आहे तर विविध चिन्ह जे आहेत ते आपल्याला त्या दुदांडी शिवराईवरती पाहायला मिळतात. त्या ठिकाणी दुदांडी शिवराईवर विविध चिन्ह पाहायला मिळतात. ते चिन्हातले काही चिन्ह मी तुम्हाला दाखवतो आता इथे. तर आता हे बघा, छत्रच्या नंतर फूल आहे. त्यानंतर आता छ आणि त्रच्या मध्ये एक फूल दिसतंय. म्हणजे हे वेगवेगळे चिन्ह आता अंकित व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर एक चांगलं नाणं तुम्हाला दाखवतो. हे बघा, या नाण्यावरती आता जर तुम्ही पाहिलं छत्रच्या वर तुम्हाला स्टार दिसतो, एक स्टार सारखं एक चिन्ह आहे. त्यानंतर हे बघा, या ठिकाणी राजा म्हणजे बेलपान त्याला आपण जसं म्हणतो तर ते बेलपान दिसते. त्यानंतर इथे छत्रच्या नंतर गव्हाच्या ओंबीसारखं काहीतरी दिसतंय. ओके, तर म्हणजे आता हे सांगण्याचा उद्देश काय, तर वेगवेगळे ते आता टांगसाळीत करणं सुरू झालं होतं.
करत होते. आता पुढचा जो आपला विषय आहे तो आहे होन. आता शिवराईबद्दल आणखीही बोलण्यासारखं बरंच आहे. बरीचशा शिवराई मी तुम्हाला दाखवू शकतो, कारण की आता दाखवण्यासारखं खूप काही आहे. आता ऑलरेडी माझ्याकडे इथं तुम्ही हातात जर बघितलं तर खूप साऱ्या शिवराई आहेत, ज्या मी तुम्हाला एक एक करून सगळं दाखवू शकतो आहे. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं घेणं गरजेचं आहे. पण तरी यातल्या आणखीही काही मी तुम्हाला शिवराई दाखवतो. हां, ही एक शिवराई बघा. तर यावरती श्रीच्या आधी तलवार आहे, म्हणजे हे एक चिन्ह यावरती अंकित केलेलं आहे. त्यानंतर आणखीही दाखवायचं झालं तर ही बघा, ही चौकोनी आकाराची शिवराई आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या नाण्यांचं वजन जे आहे तर ते महत्वाचं आहे, या नाण्यांचा आकार महत्वाचा नाही. या नाण्यांवरती कुठल्याही आकाराची नाणी आली तरी काही हरकत नसते. आता या दोन नाण्यांमधल्या आकारामध्ये तफावत पहा की दोनही नाण्यांचे आकार किती वेगवेगळे आहेत, पण दोन्ही शिवराईच आहेत. आता या नाण्यांची फक्त थिकनेस जास्त, या नाण्याची थिकनेस थोडी कमी आहे, म्हणून दोघांचे वजन जरी केले तरी सारखे येऊ शकतात. तर त्यामध्ये तीही काही. तर आणखीही महत्त्वाचं यामध्ये बोलायचं झालं तर नाण्यांमध्ये जसा काळ बदलला ना तसं यावरती म्हणजे कदाचित चुका होत असतील. याला आपण सदोष शिवराई असं आपण म्हणतो. आता या नाण्यावर जर तुम्ही पाहिलं तर पतीचा जो आहे हा उलटा आहे. ओके, तर ही श्री राजा शिव असलेली नाणं आहे, पण याचा पतीचा त उलटा आहे, म्हणजे याला आपण सदोष शिवराई असं म्हणतो. अशा बऱ्याचशा फॉल्ट्स आपण त्याला म्हणतो. आपण टांगसाळकाराच्या चुका असं आपण त्याला एक शब्द देऊ शकतो. तर या येतात तिथं. आता आपण पुढच्या होनकडे वळूया. हा हा ओके, महत्वाचा चांगला प्रश्न विचारला की जास्तीत जास्त चिन्ह हे दुदांडीवरतीच काय येतात. अशी सुरुवातीला जी शिवराई पाडल्या गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तर ही जर शिवराई तुम्ही पाहिली तर या शिवराईवरती आपल्याला एकही चिन्ह दिसत नाही. या शिवराईवरती फक्त श्री राजा शिव बिंदुमय वर्तुळामध्ये आणि मागच्या बाजूला छत्रपती एवढंच दिसतं. त्यानंतर श्री राजा शिव लिहिलेली बाकीची जर नाणी आपण पाहिली, जसं या नाण्यासारखं, तर या नाण्यावर आता वेगवेगळे आता बिंदू येतात. तर बेसिकली याचं हे आहे की फक्त दुदांडी शिवराईवरच जास्त येतात असं नाही. दुदांडी शिवराईवर कम्पॅरेटिव्हली जर आपण अभ्यास केला, म्हणजे सिंगल दांडी शिवराईचा कम्पॅरेटिव्हली अभ्यास करायचा, कम्पॅरेटिव्हली अभ्यास करायचा, तर दुदांडी शिवराईवरती जास्त येतात, हे मान्य आहे. त्याच ती शिवराई ज्या ठिकाणी टांगसाळीत होत होती, तर हा त्याचा आपण काय म्हणू, त्याचे भाग जे होते, तर बऱ्याच ठिकाणी ही शिवराई टांगसाळीत होत असावी. म्हणजे पन्हाळ, तर तशी वेगवेगळ्या ठिकाणी, जशी पुण्यात एक टांगसाळ होती असं म्हणतात, असा एका ठिकाणी उल्लेख आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या आसपास जे आहे तर ही शिवराई टांगसाळीत केल्या जात होती, ज्याला दुदांडी पैसा असं आपण म्हणतो. त्याचे काही रेफरन्सेस आहेत पण ठोस रेफरन्सेस नाही आहेत. तर त्यामुळे कदाचित जास्त ठिकाणी पाडल्यामुळे त्याचे जे आहे तर त्यावरती वेगवेगळे चिन्ह किंवा जास्त चिन्ह येत असतील. आता मार्क म्हणावं का, म्हणजे ज्याला आपण टांगसाळीचं चिन्ह म्हणतो, तर हे बरेचसे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तर आपण सगळे मिळाले तर नक्कीच आनंद होईल, सगळ्यांपर्यंत ते पोहोचवता तरी येतील. आता आपण शिवाजी महाराजांच्या होन या विषयाकडे वळूया. तर आता शिवाजी महाराजांचा होन आपण, आता हे आहेत शिवाजी महाराजांचे होन. ही नाणी आता बेसिक पासून आपण सुरू करू. शिवाजी महाराजांचे होन आज किती उपलब्ध आहेत हा प्रश्न वारंवार विचारला जातो. काही जण म्हणतात 2 उपलब्ध आहेत, काही जण म्हणतात 3 उपलब्ध आहेत, काही जण म्हणतात 5 उपलब्ध आहेत. पण माझ्या अभ्यासानुसार, आजपर्यंतच्या माझ्या डॉक्युमेंटेशननुसार जास्त होऊन तर नक्कीच उपलब्ध आहेत. 20 पेक्षा जास्त आहेत. त्यामध्ये वेगवेगळे डाय व्हरायटीज, म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर यातला एकही होऊन तुम्हाला सारखा दिसणार नाही, लिखावट सोडून. लिखावट सगळ्यांची सारखी आहे, पण सगळ्या नाण्यांवरती चिन्ह जे आहेत हे वेगवेगळे आहेत. तर 20 पेक्षा नक्कीच जास्त होऊन आज उपलब्ध आहेत, त्याबद्दल दुमत नाही. कारण की ते मी सगळे फोटो सहित दाखवू शकतो. हे शिवाजी महाराजांचे होन आहेत. या नाण्यांवरती पुढील बाजूने राजा शिव आणि लेख अंकित असतो. या नाण्यांचं वजन जे तर 2.8 ग्राम पर्यंत या नाण्यांचं वजन असतं. आता जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला जी आपली नाणी होती, म्हणजे कोणती नाणी, विजयनगरची नाणी मी जी तुम्हाला सुरुवातीला दाखवली, त्या नाण्यांचं वजन काय होतं 3.5 ग्राम. ओके, आणि या नाण्यांचं वजन काय 2.8 ग्राम. म्हणजे शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये जे आहे तर तुमचं मोहरा म्हणजे 11 ग्राम 12 ग्रामच्या मोहर पाडणं खरंच शक्य होतं का, तर मला नाही वाटत की शक्य होतं. म्हणून महाराजांनी कमी वजनात विजयनगर नाण्यांच्या धर्तीवरती होतं तर ते पाडलं असावं.
आता विजयनगरची जी नाणी होती ना, तर विजयनगरच्या नाण्यांना सुद्धा होन असं म्हणत होती. आता त्याचा एक रेफरन्स तुम्हाला आवर्जून सांगावा असा वाटतो की सभासद बखरी, ज्याचा मी पूर्वी उल्लेख केला, तर त्यामध्ये एक उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी तिजोरीमध्ये 4 लाख शिवराई होन आहेत, असा एक त्यामध्ये उल्लेख आहे. आता ही जी नाणी आहेत त्याला होन म्हणतात, शिवराई होन या नाण्याला. मग याचा अर्थ आपण असा घ्यायचा का की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये 4 लाख हे शिवराई होन होते, मग आज फक्त 20च उपलब्ध का आहेत? ओके, तर हे क्लिअर करा आधी की जे 4 लाख शिवराई होऊन उपलब्ध आहेत तर ते शिवाजी महाराजांचे नाही. ओके, तर ते कोणाचे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. तर ते जे आहेत तर ते आहेत या सदाशिवरायाचे. जो सदाशिवराय विजयनगरचा सम्राट होता, विजयनगरची नाणी शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यावेळी चलनात होती. काही प्रमाणात का होईना, म्हणजे राज्य जरी असतं झालं असलं तरी सुद्धा ही नाणी चलनात होती. आणि या नाण्यांना सुद्धा शिवराई होन म्हणतात, कारण की शिवाजी महाराजांनी नाणी पाडण्याच्या अगोदर सुद्धा शिवराई होनाचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण क्लिअर करूया की 4 लाख जे शिवराई होन होते तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नसून या विजयनगरच्या राज्याचे असावेत, कारण की ही नाणी त्यावेळी चलनात होतीच. तर त्यामुळे हा एक आपला आता प्रश्न क्लिअर झालेला आहे की जी नाणी 4 लाख उपलब्ध आहेत तर ती शिवाजी महाराजांची का, तर ती शिवाजी महाराजांची नसतील असं आपण यावरून म्हणू शकतो. आता शिवराई होन जे आहेत तर तुम्हाला याबद्दल सविस्तर जर वाचायचं तर तुम्ही स्वराज्याचे चलन हे पुस्तक आवर्जून वाचा. त्यामध्ये मी जवळजवळ 18 होन फोटो सहित दिले आहेत आणि त्याच्या व्हरायटी सुद्धा दिल्या आहेत की त्याच्या अक्षरवर्णाचा सुद्धा अभ्यास करून मी त्यामध्ये दिलाय. 9 प्रकारचे अक्षरवळण मला आतापर्यंत पाहायला मिळालेत, जे मी पुस्तकामध्ये टाकलेत. आणि आत्ताच्या अपडेटेड अभ्यासानुसार 10पेक्षा जास्त अक्षरवळण शिवराई होनाचे उपलब्ध आहेत, म्हणजे कदाचित 10पेक्षा जास्त डाईज शिवराई होनाच्या असाव्यात आणि वेगवेगळ्या काळामध्ये हे होऊन पाडले गेले असावेत असा एक अंदाज आपण या ठिकाणी वर्तवू शकतो. तर तुम्ही जर आता याच ठिकाणी जे 4 होन मी तुम्हाला दाखवतोय त्यावरती आपण जरा बोलूया सविस्तर. पहिला जो होन आहे तर त्यावरती श्रीराजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रापती सारखं अंकित आहे आणि छत्रच्या वर जे आहे तर गंध, जे आपण डोक्याला गंध लावतो तसं काहीतरी दिसतंय. दुसरं नाणं पाहिलं तर श्रीराजा शिव छत्रपती, छत्राच्या वर 2 बिंदू आहेत आणि तच्या खाली 1 बिंदू आहे. तिसरं नाणं पाहिलं त्यावरती छत्रपतीच्या वर जे आहे तर चंद्र आणि सूर्य आहे, जे आपण शिवराईवरही आपल्याला चंद्र सूर्य पाहायला मिळतात. त्यातली एक शिवराई मी तुम्हाला दाखवतो ज्यावरती चंद्र सूर्य अंकित असतील. ती मला आता थोडी शोधावी लागेल इथे, कारण की बरीचशी नाणी असल्यामुळे इथे थोडं कन्फ्युजन होते, पण जशी हातात येईल तशी मी तुम्हाला लगेच ती दाखवतो. हां, ओके, ही आली हातामध्ये. हे बघा, यावरती जे आहे ते तुम्हाला चंद्र दिसतोय गोल, आणि यावरती जे तिसरं जे नाणं तुम्हाला दिसतंय इथे या ठिकाणी, तर यावरही इथे गोल आहे. ओके, तर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यावरती. आता ही याचा अर्थ काय होता माहिती का, तर यावर चंद्र दिवा करो, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य या धर्तीवरती अस्तित्वात आहेत तोपर्यंत महाराज तुमचं राज्य, छत्रपतींचं राज्य, त्याचा एक अर्थ होतो. आणि चौथं नाणं जर आपण पाहिलं तर ही नाणी वेगवेगळ्या संग्रह आहेत. चौथं नाणं पाहिलं तर त्यावर श्रीराजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती, छत्रपतीवर 3 बिंदू असं यावरती अंकित आहे. तर हे शिवाजी महाराजांचे होन आहेत. त्यातले 4 एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवले, हे सगळे ओरिजिनल होन आहेत. पण 20पेक्षा जास्त एक्झाम्पल जे आहेत तर ते त्याचे फोटोज वगैरे माझा त्यावरती अभ्यास चाललाय आणि त्यावरती मी आणखीही काम करतोय. तर ही ती शिवराई होन आहे. आता पुढचं आपण एक गोष्ट बोलूया की शिवाजी महाराजांच्या नावे आणखीही काही नाणी पाडल्या जात होती. आता ती नाणी कशी होती त्याविषयी आपण जरा बोलूया. शिवाजी महाराजांचं राज्य जे होतं तंजावरपर्यंत पसरलेलं होतं. तर तंजावरपर्यंत पसरलं असल्यामुळे त्या भागातही शिवाजी महाराजांची जी आहेत तर त्या महाराजांच्या नावे पाडल्या जात होती. शिवाजी महाराजांच्या नावे त्या भागातही नाणी पाडल्या जात असल्यामुळे, पण ऑफकोर्स ऑब्व्हियसली ती नाणी महाराष्ट्रातल्या नाण्यांसारखी नव्हती. महाराष्ट्रातल्या नाण्यांचं वजन जे 12 ग्रॅम, तर तशी नाणी त्या ठिकाणी नव्हती. त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची नाणी होती. आता ती नाणी कशी होती ती आपण जरा सविस्तर पाहूया. मी तुम्हाला तोंडाने सांगून वरतीच दाखवावं लागेल स्लाइडमध्ये. तर आता बघा, श्री शिवछत्रपतींच्या नावे असलेली आणखी काही नाणी. त्यातला पहिला प्रकार म्हणजे कासू. ओके, आता तुम्ही शिवराई पाहिली आणि हा कासू नाणं पाहिलं तर यात दिसत नाही. ओके, आता शिवराई दाखवतो. आता हे शिवराई, शिवराईवर छत्रपती आणि हा कासू, फारसा बदल नाहीये, पण यामध्ये बदल आहे वजनामध्ये. आणि ही नाणी महाराष्ट्रात सापडलेली नाहीत. महाराष्ट्रात ही कासू
कासू प्रकारची नाणी सापडत नाहीत. याला ही नाणी जी आहेत ही सगळीची सगळी नाणी साऊथमध्ये सापडतात, तंजावर भागामध्ये, जिंजी भागामध्ये ही नाणी सापडतात. यांना कासू असं म्हणतात. काही वेळा अर्धे कासूही उपलब्ध आहेत, ज्यांचं वजन 1.5 ग्रामच्या जवळ जातं. तर ही कासू प्रकारची नाणी आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट आपण पाहूया आणखी नाणं जे शिवछत्रपतींच्या नावे त्या भागात पाडलं, फनम. याला फनम असं म्हणतात. तर हे जे फनम नाणं आहे ना, हे इंटरेस्टिंग आहे. याचं वजन जर तुम्ही पाहिलं 0.18 ग्राम आहे, म्हणजे 18 मिलीग्राम एवढं या नाण्याचं वजन आहे. आणि या नाण्याचा तर आपलं हे जी माझी करंगळी आहे, तर या करंगळीपेक्षाही लहान आकार त्या नाण्याचा असतो. म्हणजे करंगळीच्या तुमच्या याच्यावरती बसेल, नखावरती बसेल एवढं हे नाणं आहे. पण त्या नाण्यावरती ते जे आहे ती लिखावट पूर्ण ती छापलेली आहे. तर हे आहे फनम नाणं. याच वेळी एक जण आपल्याला प्रश्न विचारतात की राज्यात चलन किती छापावं हे कशावरून ठरवलं जात होतं. तर सर प्रॉब्लेम असा झाला आहे यामध्ये की याचे कुठलेही दस्त जे आहेत तर ते उपलब्ध नाही आहेत. आता ते कशा प्रकारे छापलं जायचं हे मी तुम्हाला सांगतो की त्यावेळी समजा आता तुम्ही अशा काय करायचो, राज्यातून तुम्हाला ठराविक वजन म्हणजे वजनाचं एक मेटल दिलं जायचं. जसं की मला आता शिवराई टांगसाळीत करायची आहे, ती टांगसाळीत कशी करतोय ते मी तुम्हाला सांगतोच आहे पुढे सगळं प्रॅक्टिकली. तर ते तुम्हाला ते मेटल दिलं जायचं. मग मेटल दिल्याच्या नंतर आता हे मी स्वराज्य चलन पुस्तकामध्ये डिटेल लिहिलं आहे, तुम्ही नक्की वाचा ते. मेटल दिलं जायचं. मेटल दिल्याच्या नंतर काय केलं जायचं की त्याला शिक्के दिले जायचे, म्हणजे वरची छाप आणि खालची छाप. आणि मग तो काय करायचा, जर समजा 100 नाणी पाडण्याचं मेटल त्याला दिलंय ना, तर मग असं ठरवून दिलं जायचं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. ठरवून दिलं जायचं की बाबा 100 नाणी पाडली तर 10 नाणी तुला ठेव, म्हणजे तुझा मेहनत आणा. आणि 90 नाणी जी आहेत तर ती राज्याला परत आणून दे, म्हणजे तू मग ती 90 नाणी जी आहेत तर मग ती कोषागारातून चलनात यायची. या प्रकारचा तो व्यवहार होत होता. पण नेमकं किती चलन छापावं याबद्दल काहीही दस्त माझ्या तरी वाचण्यात आलेलं नाही. कुणाच्या वाचण्यात असेल तर नक्की मला कळवा, म्हणजे मी त्यामध्ये सुधार करू शकतो, आणखी माहिती ॲड करू शकतो. पण अजून तरी त्याबद्दल काही दस्त तसे जे आहेत ते उपलब्ध नाही आहेत. आता एक चांदीचं नाणं जे आहे तर तेही एक साऊथकडून मिळतं. साऊथ भागामध्ये हे चांदीचं नाणं ही आहे. ही नाणी ही साऊथ भागातच मिळतात, महाराष्ट्रात मिळत नाही. एक भ्रम डोक्यातून काढून टाका. शिवाजी महाराजांनी फक्त सोनं आणि तांबं या 2च धातूमध्ये नाणी पाडली होती, ही गोष्ट क्लिअर करा. चांदी धातूची नाणी शिवाजी महाराजांनी पाडली नाही, त्याचा कुठलाही संदर्भ नाही. आता हे जे चांदीचं नाणं मी तुम्हाला दाखवतोय तर हे नाणं महाराष्ट्रात सापडत नाही. महाराष्ट्रात ही नाणी पाडल्या गेलेली नाही. ही नाणी साऊथमध्ये तंजावर भागामध्ये पाडल्या गेलेली आहेत. आता या नाण्याची जी व्हॅल्यू आहे तर ती एका रुपयाचा 5वा भाग, म्हणजे 1 रुपया जो असतो तर त्या 1 रुपयाचं जे वजन आहे, आता हे 1 रुपया, शहाजहानचा 1 रुपया आता हा जो माझ्या हातात आहे, तर या एका रुपयाचं वजन जे तर हे 11.5 ते 12 ग्रॅम असतं. तर मग 1 रुपयाचा 5वा भाग म्हणून हे नाणं चलनात होतं. या नाण्यांना विल्ली फनाम असं सुद्धा म्हणतात, किंवा या नाण्याला होन नुखरा असं देखील एक नाव देण्यात आलेलं आहे. पण त्याला प्रश्नचिन्ह मी पुढे मुद्दाम दिलंय की ते नाव द्यावं का, याला कुठलाही संदर्भ नाही. पण 1 रुपयाचा 5वा भाग म्हणून आपण त्याच्या वजनावरून आपण नक्की सांगू शकतो की हा 1 रुपयाचा 5वा भाग असावा. ओके, तर हे एक नाणं होतं जे साऊथला आणखी सापडतं, शिवाजी महाराजांच्या नावे पाडल्या जात होतं. आता जे मी तुम्हाला होन दाखवलं, तर होन केवढा, तुमच्या मनात एक प्रश्न येईल. तर आता मी तुम्हाला हे एक दाखवतो. रेप्लिका म्हणजे त्याचं आपण त्याला काय म्हणूया, त्याच्या सारखंच एक प्रतिकृती आपण त्याची त्याला म्हणू, की हे जे नाणं आहे ते एवढा होन असायचा बरं का, म्हणजे ओरिजिनल होन एवढा असतो. हे फक्त दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे नाणं दाखवतोय. तर या प्रकारची नाणी जी आहेत तर त्या काळामध्ये बनत होती, टांगसाळीत होत होती. आता पुढचं एक नाणं आहे. एक प्रश्न आहे की आपण तुळजापूरला आपण जाता. तुळजापूरला गेल्याच्या नंतर जी भवानी माता आहे तर भवानी देवीच्या आपण पाया वगैरे पडलं की आपण एक गोष्ट आवर्जून निरीक्षण करा असं मी तुम्हाला सांगतो. आणि ती गोष्ट म्हणजे की भवानी देवीच्या गळ्यामध्ये असलेली एक जी माळ आहे ती माळ तुम्ही जरा आवर्जून पहा. ती माळ जी आहे तर ती त्या नाण्यांवरती एक नाण्यांची माळ आहे, तिला आणि त्या मोहरांवरती श्री जगदंबा प्रसन्न आणि राजा शिव छत्रपती असं लिहिलेलं आहे. ही इंटरेस्टिंग माळ आहे. आता मी त्याचे फोटोही तुम्हाला दाखवतो. त्या नाण्यांचं जे विशिष्ट आहे तर ते म्हणजे की ही मोहरांची माळ आहे, आणि तसं सोन्याचं नाणं एकही दुसरं सापडलेलं नाही मोहरांच्या म्हणजे त्या माळेच्या शिवाय. ओके, फक्त माळ जेवढी सापडली आहे तेवढीच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही सापडलेलं नाही. आता ती माळ कॅमेरा करायला पाहिजे. तर ही ती माळ आहे.
झूम करता आलं तर, ओके, झूम करता येतं. हे बघा, ही नाणी जर तुम्ही पाहिली, श्री जगदंबा प्रसन्न तुम्हाला दिसतं इथं. थोडं लेफ्ट करून दाखवतो. ओके, श्री जगदंबा प्रसन्न आणि हे श्री राजा शिव छत्रपती. ओके, म्हणजे काय तर या प्रकारे. आणि ही जी मधली तुम्हाला दिसतोय ना फोटो, ही ती माळ आहे की जी त्या ठिकाणी पाडण्यात आली होती. जी आता ही माळ नेमकी कोणी जगदंबेला अर्पण केली किंवा भवानीला अर्पण केली, हा प्रश्न आहे जरा. त्याबद्दल आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत. काही जण म्हणतात तिसरे शिवाजी महाराजांनी केली, काही जण म्हणतात चौथ्या शिवाजी महाराजांनी केली, पण त्याबद्दल आपल्याला काय ठोस असं काय ते पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणं काय शक्य नाही आहे. आता पुढचं जे आहे हे आपण असू देऊया जरा. आता महत्त्वाचा प्रश्न तुमचा येतो की ही नाणी कशी बनवल्या जात होती, कसं छापल्या जात होतं, ते मी तुम्हाला आता सांगतोय. तर त्या काळात नाणी पाडण्याची एक जी पद्धत होती तिला म्हणतात डायस्ट्रक पद्धत, म्हणजे आवटी आणि हातोड्याच्या मदतीने नाणी पाडणे, त्याला म्हणतात डायस्ट्रक पद्धत. आता ही डायस्ट्रक पद्धत कशी अंमलात आणली जायची ते मी तुम्हाला सांगतो. आता इथं झूम करूया आपण जरा. हे बघा, आता हे जे तुम्ही पाहताय, तर हॅमर म्हणजे हातोडा असायचा, अप्पर डाय आणि लोअर डाय कुठल्या तरी गोष्टीला, आणि मध्ये काय ठेवलं जायचं. आता ही शिवाजी महाराजांची ओके, आता ही शिवराई. आता मग मी काय करणार, अगोदर जी आहे तर याचा असा एक प्लेन, फक्त याचा म्हणजे धातूचा प्लेन तुकडा माझ्या हातात असेल, आणि ती प्लेन पट्टी मी कुठं ठेवणार माहिती का, आता मी तुम्हाला ॲरोनी इथे दाखवतोय. तर हे जे आहे, तर या ठिकाणी मी ती प्लेन पट्टी ठेवणार. ही अप्पर डाय आहे आणि ही लोअर डाय आहे. तर इथं जे आहे तर हे उलट त्यामध्ये कोरणार, म्हणजे श्रीराजा शिव जर आहे तर श्रीराजा शिव मी त्या ठिकाणी उलट कोरणार आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती उलट कोरणार. मग मी काय करणार त्यामध्ये की हे जे धातूचा हा जो तुकडा माझ्या हातात आहे, जो असा ठेवणार. ओके, असा ठेवला की मग त्यानंतर मी काय करणार, वरतून हातोडा त्यावरती मारणार. हातोडा मारला की मग मधलं नाणं तयार होऊन येणार. म्हणून आता तुम्ही पूर्वी जे पाहिलं किंवा या नाण्यांवरती वेगवेगळे आता सरकलेले आहेत. आता हे नाणं आहेत तर यावर पूर्ण अक्षर येत नाहीत, तर मग काय येत नाही बा पूर्ण अक्षर, असं तुमच्या मनात प्रश्न. त्याचं उत्तर हेच आहे की वरचं आणि खालची डाय ज्यावेळी त्यावरती हॅमर मारला जातो, तर त्यावेळी ते जर हल्लं तर त्या नाण्याच्या फ्लॅनवरती काही अक्षरं येतात किंवा काही येत नाही. आता हे जे आहे, तर हे एका दस्तामधलं होती, तर त्याचा हा एक फोटो आहे. तर आता बघा, तुम्ही पाहिलं की इथे एक जण आहे, तो हातोड्यानी मारणार वरतून, त्यांनी खालची डाय जी आहे ती फिक्स केलेली आहे. इथं मध्ये तो त्या नाण्याचा तुकडा ठेवणार आणि हा वरतून हातोडा मारणार. मग अशा प्रकारे नाणं ते तयार होणार. तर या प्रकारे ती नाणी तयार होत असत. तर ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न यामध्ये असा आहे, बरेच जण विचारतात की शिवाजी महाराजांच्या नाण्याची मग डाय सापडली आहे का, जे डाय आणि खालची डाय, मग ही डाय तुम्हाला सापडली आहे का आजपर्यंत. मी उत्तर देऊ इच्छितो की शिवाजी महाराजांच्या नाण्याची डाय हा जरा एक प्रश्नांकित गोष्ट आहे ही, की का सापडत नाहीये. मग ती काय डाय वितरण, आता एवढी नाणी उपलब्ध आहेत म्हटल्याच्या नंतर माझ्या स्वतःच्या संग्रहामध्ये 2500 शिवराई आहेत. मग एवढी नाणी जर पाडल्या गेली तरी नक्कीच, आता जेवढे आपण वेगवेगळेपणा पाहिला, तर ही नाणी नक्कीच वेगवेगळ्या डायनी पाडण्यात आली होती. मग वेगवेगळ्या डाईज तर असल्या पाहिजेत ना, सापडायला तर पाहिजेत, पण त्यातलं काहीच सापडलेलं नाही. पण एक त्याला एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल काय तेही मी तुम्हाला सांगतो. मध्ये सापडलेलं नाही. आता मी तुम्हाला एक आणखी बॅकलाईक एक्झाम्पल दाखवतो. ही जी आहे, तर ही आहे औरंगजेबाच्या नाण्याची डाय. औरंगजेब आलमगीर जो राजा आहे, तर ही त्याच्या नाण्याची डाय. डाय म्हणजे आपण त्याला आवटी असं म्हणतो. तर यामध्ये म्हणजे जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितली, खालची डाय आणि वरची डाय, तर इथं जर तुम्ही पाहिलं तर औरंगजेबाचं जे नाणं आहे, तर त्या नाण्यावर जसं, तर त्याच्या पूर्ण उलट या डायवरती लिहिलं आहे, म्हणजे ज्यावेळी नाणं छापल्या जाईल तर त्यावेळी ते सरळ सरळ उमटून येईल, असं त्यामागचा एक तो उद्देश होता. तर ही औरंगजेब एक महत्वाची गोष्ट मी इथं तुम्हाला दाखवतो, आणि ती आहे शिवराईची डाय. आता हजार प्रश्नांकित गोष्ट आहे की ही आपण किती खरी मानावी, किती खोटी. पेपर पब्लिश झाला होता मागे, ही डाय पब्लिश करण्यात आली होती की शिवाजी महाराजांच्या नाण्याची डाय म्हणून
त्यांनी ही पब्लिश केली होती, त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून दाखवतोय. आता पहिला जो फोटो तुम्ही पाहताय ना, तर या पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला म्हणजे श्री राजा शिव हे जे तुम्ही पाहिलं ते इथं उलट दिसतंय, आणि त्याचा मी रिव्हर्स केला म्हणजे त्याला मिरर केला, तर या ठिकाणी तुम्हाला श्री राजा हे सरळ दिसतंय. ओके. आता कळू शकलेलं नाही, पण याचं वजन 25 ग्राम आहे असं त्यांनी तिथं नमूद केलंय. ही गोष्ट पहा की त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलंय की याचं वजन जे आहे तर हे 25 ग्राम आहे. याचं त्यांनी हे दिलेलं नाही आहे फारसं, मेटल की कुठल्या मेटलचं हे बनलेलं आहे. आणि हे एस डी गोडबोले जे आहेत त्यांनी हे पब्लिश गोष्ट मला ही वाटते. यानंतर कुठलंही माझ्या पाहण्यात आलं नाही, अभ्यासात आलं नाही. ही एकच गोष्ट अभ्यासात आली, ती तुम्हाला दाखवतोय. आता पुढचा एकांनी प्रश्न विचारला की रायगडावरची जी टांगसाळ आहे तर ती खूप छोटी वाटते, मग इतक्या छोट्या जागेत चलन कसे होत असतील. आता ही जी तुम्ही फोटो पाहता ही आहे रायगडावरची टांगसाळ. ओके. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की नाणे पाडण्यासाठी 10 बाय 10ची रूम जरी असली तरी सफिशियंट आहे. काय म्हणजे फार असं काही नाही की तुम्हाला प्रशस्तच जागा पाहिजे असं काहीच नाही. नाणं कुठेही पाडलं जाऊ शकतं. आता मला असं वाटतं की या ठिकाणी काय होत असावं. ओके. तर आता तुम्ही हे जे इथे ब्लॉक धातू जो आणला जाईल तर त्याचं प्लेन होत असतं आणि ते प्लेन करत असतील धातू कुठे या ब्लॉक्सवरती. प्लेन केल्याच्या नंतर ते काय करत असतील, या ठिकाणी एक कढई ठेवत असतील. ओके. कढई ठेवून त्यामध्ये तो धातू टाकत असतील, तो धातू वितळवत असतील, इथून काळ असेल. इथं वितळवल्याच्या नंतर ते काय करत असतील, पुन्हा वितळवून मग इथं पट्टी आणायची, मग त्याचं एक फ्लॅन करायचा मोठा असा, मग ते गोल गोल कापून घ्यायचा. ओके. गोल गोल कापून घेतला की मग काय करायचं, पुन्हा यावरतीच किंवा इथे न्यायचं, आणि इथे नेऊन काय करायचं, तर इथे कुठली तरी एक गोष्ट असेल ज्या फिक्स असेल, तर त्या डायवरती ते पट्टी ठेवत असतील, म्हणजे ते धातूचा तुकडा ठेवून प्रकारे ते तयार होत असेल. आता अशीच होत असेल असं काही आपल्याला सांगता येत नाही, पण एक अंदाज आपल्याला वर्तवता येतो की असं काही कधी करत असेल. आता हे बाजूला जे कुंड तुम्हाला दिसत आहेत ना, तर या कुंडाच्या ठिकाणी ती नाणी, गरम जी नाणी पाडल्या जात होती इथं, तर ती थंडी करायला इथे टाकत असते. ओके. तर असं कदाचित सगळं काही होत असावं या टांगसाळीमध्ये, आणि या ठिकाणी होन पाडल्या जात होती असा एका ठिकाणी मी उल्लेख नाही, एका लेखकांनी तो उल्लेख केलेला आहे की इथं होन पाडल्या जात असावेत. तर कदाचित पाडल्या जात असतील किंवा नसतील काही माहीत नाही, पण एक गोष्ट कानावर मागे आली होती की रायगडावरती एक होन सापडलाय, पण त्यानंतर त्याचं काय झालं ते काही माहिती नाही. तर ही रायगडवर नाणी पाडण्याची पद्धत होती. त्यानंतर आता जे आहे, तर आणखी काही प्रश्न आपल्याकडे आहे का. तर मी तुम्हाला सांगितलं की शिवराई ही बराच काळ चालू होती, जवळजवळ 250 वर्ष शिवराई चालू होती. वेगवेगळी नाणी त्या काळात प्रकारची शिवराई त्या काळात पाडल्या गेल्या. आणि नक्कीच हा एपिसोड तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल अशी मी आशा धरतो. आणि इंग्रजांनी शिवराई बंद करण्यासाठी फार प्रयत्न केले होते, हेही मी तुम्हाला सांगितलं. स्वराज्याचे चलन जे पुस्तक आहे, तर ते हे पुस्तक आहे स्वराज्य. अर्जुन वाचा, तुमच्या पाहण्यातही आला असेल कदाचित. तुम्हाला जर म्हणजे हे पूर्ण जे पुस्तक आहे तर हे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या नाण्यांवरतीच आहे. म्हणजे एकदा तुम्ही हे पुस्तक वाचले की तुम्हाला पुन्हा मला विचारायचं काम नाही, एवढं मी सांगू शकतो क्लिअरली. यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल्ड दिलेलं आहे, विथ प्रूफ्स दिलेलं आहे सगळ्या संदर्भात. आणि 120 GSMच्या कलर पेपरवरती हे पुस्तक छापण्यात आलं आहे. आता तुम्हाला त्यातले काही फोटो दाखवतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शिवराई होण्याचे फोटो वगैरे. हे बघा, म्हणजे तुम्हाला म्हणजे वाचायलाही मजा येते ओव्हरऑल, आणि फार माहिती आपल्याला पुस्तक आहे. हे जे तुम्ही पाहताय तर स्वराज्याचे चलन हे ते पुस्तक आहे. आता भाग 2 कडे आपण वळूया, आणि भाग 2 आहे की बनावट शिवराई नाणी. थोडा एपिसोड लांब होतोय, पण होऊ द्या, कारण की महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. आता दुसरा जो प्रश्न आहे तो आहे बनावट शिवराई नाणी, आणि तो मी तुम्हाला आता दाखवू इच्छितो की बनावट शिवराई नाणी कशी आहेत, कशी होती, आणि त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. ओके. आता यावरती खरं तर स्पेशली तासभर बोलता येईल, पण आपण लवकरात लवकर हे आटपूया. मी फक्त तुम्हाला आता बनावट नाणी दाखवतोय. तर या शिवराई ज्या तुम्ही पाहतायत तुमच्या स्क्रीनवरती, या लोकांनी या नफा कमवण्याच्या हेतूने बनवलेल्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, कधीही शिवराई घेताना कुठल्या तरी एक्सपर्टला विचारा. प्रत्येकाला वाटत असतं की शिवाजी महाराजांचं नाणं असावं, शिवराई असावी, पण कृपया घाई करू नका.
या ज्या शिवराई आहेत या बनावट आहेत. कुणीतरी फक्त नफा कमवण्याच्या हेतूने ही नाणी बनवली आहेत. तर त्यामुळे सावध राहा. आणि सगळे आपण जे पैसे देतो तर ते पैसे देताना आपल्याला ते पैसे परत मिळत नाहीत. आणखी नाणी दाखवतो. ह्या ज्या शिवराई आहेत तर या सध्या श्री किरण करांडे यांच्याकडे आहेत. त्यांनी बनावट म्हणूनच या त्यांच्या संग्रहामध्ये ठेवल्या आहेत. आणि याही शिवराई जर, तर आय रिक्वेस्ट यू की तुम्ही आणि त्याकडे तुम्ही जरा लक्षपूर्वक पहा. संभाजी महाराजांचं हे जे नाणं, आता खालचं जे नाणं पाहता हे अस्सल नाणं आहे, वरचं जे नाणं आहे हे बनावट आहे. हे नाणं एकदा मी हातात घेऊनही पाहिलं होतं, पण त्यावेळी मला याची फारशी माहिती नव्हती. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे चांगले चांगलेही यामध्ये फसू शकतात. खालचं नाणं अस्सल आहे, हे श्री पुरुषोत्तम भार्गवे यांच्या संग्रहातले, आणि वरचं जे नाणं आहे हे बनावट. आता खालचं जे नाणं आहे हे अस्सल आहे, हेही पुरुषोत्तम भार्गवे यांच्या संग्रहातलं आहे. वरचं जे नाणं आहे हे फेक आहे. ओके. त्यानंतर या नाण्यांवरती ही नाणी फेक आहेत. यावरती कटारीचं चिन्ह अंकित केलेलं आहे आणि यावरती राम हे जे नाव आहे हे अंकित केले. काय झालंय की जे नाणे संग्रह आहेत हे संग्रह करण्याच्या ऐवजी स्पर्धा करू लागलेत आजकाल, आणि ही फार वाईट गोष्ट आहे संग्रहामध्ये. आणि त्यामध्ये संग्रह हा एक छंद असतो आणि तो छंद म्हणूनच पाहायला जावा. आणि छत्रपती नाण्यांचं बनावटीकरण दुर्दैवाची गोष्ट आपण कुठलीच मानू नये. ज्या महाराजांना आपण आदरस्थानी ठेवतो, एक आपण त्याला उच्चस्थानी ठेवतो, त्यांच्या नाण्यांचं बनावटीकरण होऊन त्याच्यावर सर्रास धंदा चालतो, याविषयी कोणीही कधीही त्याला दुर्लक्ष केलं जातं, त्याचं ऐकलं जात नाही. मी एक 13 पानाचा पेपर लिहून यावरती लोकांना मांडला होता, पण त्यावरती मला कुणाकडूनच काहीच आलं नाही. याची मला खंत वाटते. एवढी अनास्था आहे का हे होऊच नाही अशी इच्छा आहे. तर ही बनावट नाणी आहेत. मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की तुम्ही कधीही नाणं घेताना विचारपूर्वक घ्या, विचार करून नाणं घ्या. कारण की हा विषय जो आहे हा कठीण आहे. त्यानंतर ही तीनही नाणी बनावट आहेत. पहिलं नाणं बनावट आहे. या प्रकारातलं ओरिजिनल नाणं येतं. जे पहिलं नाणं मी तुम्हाला दाखवते त्यातलं ओरिजिनल नाणं येतं, पण जे आता तुम्ही नाणं पाहताय हे बनावट आहे. त्यामुळे सगळ्या नाण्यांवरती डाऊट घेण्याचं गोष्ट नाही. दुसरं जे नाणं पाहताय यावरती जो स्वस्तिक आहे तर हे बनावट आहे. तिसऱ्या नाण्यावरती जे तुम्ही मासोळीसारखी एक गोष्ट तुम्हाला दिसते तेही बनावट आहे. ओके. नेक्स्ट, आता हे जे हे संभाजी महाराजांचं नाणं आहे, त्यावरती श्रीराजा शंभू छत्रपती लिहिलेलं असतं. ही दोनही नाणी बनावट आहेत. यावरती आपण इलाज करायलाच हवा, लवकरात लवकर करायला हवा. कधीही नाणं घेताना जरा सांभाळून घ्या, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. आता ही जी सगळी नाणी तुम्ही पाहताय ही सगळीची सगळी नाणी बनावट आहेत. ओके. दीज आर फेक कॉइन्स. ही नाणी फेक आहेत. यावरती वेगवेगळे चिन्ह अंकित करून फक्त नफा कमवण्याच्या हेतूने ही नाणी बनवण्यात आली आहेत. तर तुम्ही कृपया यासाठी सावध राहा, एवढं फक्त तुम्हाला सांगणं आहे. ही नाणी बनावट आहेत, ही देखील नाणी बनावट आहे. तर आता तुम्ही पाहिलं की भयंकर म्हणजे ओळखूही येणार नाहीत अशी बनावट चालली आहेत. मी हे तुम्हाला जरा गांभीर्याने पाहावं. कारण जे पैसे असतात हे काय कुठून झाडावरून येत नाही. आपण एकदा पैसे दिले की ते दिले, आणि यावरती निर्बंध घातला गेला पाहिजे. यासाठी मी माझ्या परीने मी प्रयत्न करतोय. मला कुणाकडून काही अपेक्षा, मी कधीही कुणाकडून काही अपेक्षा करत नाही, पण मी माझ्या बेसवरती मी यावरती नक्की प्रयत्न करणार. कारण की मी शिवाजी महाराजांना मानतो, आणि त्या क्षेत्रात जर शिवाजी महाराजांच्या नाण्याचं बनावटीकरण होत असेल तर यापेक्षा लाज वाटण्यासारखी गोष्ट मला कुठलीच वाटत नाही. कारण की आज त्यांचं बनावटीकरण होतंय, उद्या तीच नाणी खरी म्हणून लोक पाहतील, त्याच्याकडे पाहतील, आणि तसं होतं देखील आहे. यामधला दुसरा प्रकार आणखी एक तुम्हाला आवर्जून मला सांगावा असं वाटतो. एक मी तुम्हाला फोटो दाखवतो बॅकला. ओके. हे बघा, एक मासिक निघतं, एक मासिक निघतं. त्या मासिकाचं नाव मी तुम्हाला सांगू इच्छित नाही, पण त्या सॉरी, मासिक नाही, तो दिनांक असायचा, आणि एक नाणं दिलं जायचं. ओके. आणि त्यांनी असंच सांगितलं होतं, ते त्यांच्या जागी अगदी योग्य होते, मी त्यांना अजिबात दोष देत नाही याबद्दल. ते त्यांच्या जागी योग्य. एक त्यासोबत एक छोटं पाकिट दिलं होतं आणि त्यावरती लिहिलं होतं की शिवराईची प्रतिकृती आहे, आणि अस्सल म्हणून वापर करू नये, किंवा या नाण्याला हे बनावट नाणं आहे, किंवा मग हे प्रतिकृती आहे. तर हे जे नाणं तुम्ही पाहताय तर ही त्या नाण्याची प्रतिकृती आहे शिवराईची. शिवराई पूर्वीही दाखवली, वाटलं तर एकदा पुन्हा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून लोकांना त्याचा एक फील यावा की बाबा हे शिवाजी महाराजांचंच नाणं आहे. ओके. तर तो फील येण्यासाठी यांनी हे तयार केलं, पण याचे परिणाम काय झाले तुम्हाला सांगतो. 6 महिन्याच्या नंतर मला एका
आणि मेसेज आल्याच्या नंतर त्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की माझ्याकडे एक शिवराई नाणं आहे आणि मला ती विकायचं आहे आणि तुम्ही शिवराई संग्रह करता असं मला कळालं, तर मग तुम्ही ते नाणं घ्याल का? मी म्हटलं ठीक आहे, मला अडचण नाही आहे, पण तुम्ही मला एकदा फोटो पाठवा. तर त्यांनी मला फोटो या नाण्याचा पाठवला. जरा विचार करा की म्हणजे आज जी नाणी प्रतिकृती म्हणून बनवल्या जात आहेत, आज जी नाणी प्रतिकृती म्हणून लोकांना दाखवल्या जात आहेत, कदाचित ती नाणी उद्या खरी म्हणून बाजारात वावरतील आणि वावरत आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही आहे, तुमच्याही मनात नसलं पाहिजे. तर यावरती जरा विचार करायला पाहिजे की नाण्यांचं बनावटीकरण एका बाजूला, प्रतिकृती एका बाजूला, प्रतिकृती खऱ्या म्हणून विकल्या जाणं एका बाजूला, हे इतके याचे भाग झालेत ना. त्यांना सगळं करतोय त्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही, पण आपण याही गोष्टीकडे जरा गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. मी माझ्या प्रोफाईलवरती काही दिवसात मी प्लॅन करतोय की यावरती एक सेशन करतो आणि बनावट नाणी याबद्दलच मी सेपरेटली त्यावरती बोलेन. तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्की ते पहा, म्हणजे तुम्हालाही त्याबद्दल माहिती मिळेल. पण माझं एवढं म्हणणं आहे, माझं सांगण्याचा उद्देश तुम्हाला फक्त एवढाच होता की नाणे घेण्याच्या अगोदर जरा अभ्यास करून नाणे घ्या. तुम्ही अभ्यास करा किंवा कुठल्या तरी संग्राहकाला विचारा जो आधीपासून माफ करा, सिग्नल थोडं कट झाल्यामुळे मला ते व्यवस्थित करायला जावं लागलं होतं. फक्त एवढंच आहे, कुणाचा तरी सल्ला घेऊन नाणे घ्या, म्हणजे काय की तुमचा तोटा होणार नाही, तुमचे पैसे वाया जाणार नाही. आणि शिवाजी महाराजांच्या नाण्याचं मूल्य करणं किंवा त्याची काय किंमत लावणं ते आपल्या हातातच नाही, आपण ते कोणीच नाही लावणार आहे, कारण की ते ऑलरेडी व्यक्तिमत्व इतकं मोठं की त्याच्या नाण्याचं काय आपण मोल लावणार. पण तरीसुद्धा जे बनावटीकरण होतं यावरती आपला थोडा विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. लोक यावरती मौन धरून आहेत, पण मौन हे त्यावरती उत्तर नाही आहे, हे त्याच्यावरती आपण सोल्युशनही नाही आहे, हे वाढत जाणार आहे. आणि यावरती लगाम लागला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं मला गरजेचं वाटतं. आता आपण दोन्ही भागामध्ये हे सेशन कंप्लीट केलं, जवळजवळ आता वेळ झालेला आहे, 1.25 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे आपल्याला बोलून. श्री रंजन गावडे सर पाहत आहेत. सर, तुम्ही यासाठी प्रयत्न करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही कराल अशी मला आशा आहे. नंबर 2, तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही काही काळ ऑफलाईन गेला होतात, त्यावेळी मी शिवराईची डाय यामध्ये दाखवलेली आहे आणि ती डाय SD गोडबोले यांनी प्रकाशित केली होती एका पेपरमध्ये. तर ती डाय तुम्ही एकदा आवर्जून पहा, म्हणजे माझ्या पाहण्यात तरी ती एकच डाय आतापर्यंत आलेली. तुम्ही ते आवर्जून पहा, तुम्हालाही म्हणजे तुम्ही आधी पाहिली असेल नसेल मला माहीत नाही, पण एक सांगावं असं वाटलं म्हणून की तुम्ही ते आवर्जून पहा. हे सेशन ऐकलत पाहिलंत असेल अशी मी आशा करतो. तुम्हाला नाण्यांबद्दल काही मला पर्सनल लाईव्ह विचारा, मी सदैव तुमच्या उत्तरासाठी तत्पर आहे, कारण की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची एवढी सेवा करण्याचं भाग्य मला लाभतं, याचं मी समाधान मानतो. मला बरं वाटतं याचं की मी निदान एवढं तरी करू शकतोय की निदान महाराजांचं चलन तरी मी जनतेपर्यंत, लोकांपर्यंत, आपल्या सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवू शकतोय. आणि या सगळ्या सीमा तोडून आता आपल्याला पलीकडे जायला पाहिजे, जगभरात साठी माझा प्रयत्न चालला आहे, भारतभरात पोहोचवण्यासाठी मी वेगवेगळ्या माध्यमातून, हिंदी इंग्रजी माध्यमातून हे सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण सगळे यासाठी कटिबद्ध काम करत राहूयात, जो जो ज्या क्षेत्रात आपण आपण लढत राहूयात. शिवाजी महाराजांचा इतिहास पैलू जे आहेत ते हे शिवाजी महाराजांचा इतिहास ओरडून नाही तर जरा शांततेने समजून घेऊया, त्याचा अभ्यास करूया आणि आपल्या जीवनात कसं ते अंगीकारता येईल हे सुद्धा आपण पाहूया. आता शेवटचं फक्त की तुम्हाला जर समजा एक आपण 2 ते 3 मिनटं मी तुम्हाला देतो की तुम्हाला कमेंट तुम्ही करू शकता की जर तुम्हाला नाण्यांबद्दल काही प्रश्न असतील किंवा चलन म्हणजे किंवा संग्रहाबद्दल काही प्रश्न असतील, तुम्ही नाणी संग्राहक असाल आणि तुम्हाला जर त्याबद्दल काही प्रश्न असतील, उत्तरं तुम्हाला देतो. त्याच्यासाठी एक तुम्हाला 2 मिनिटं देतो, वाटलं तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला प्रश्न, याचा एक 2-5 मिनिटात आपण याचा शेवट करूया. ओके, ठीक आहे, काही अडचण नाही. तुम्हाला नंतरही काही प्रश्न असतील तुम्ही मला पर्सनलला विचारा, मी तुम्हाला उत्तर द्यायला आहे. त्याबद्दल आणखी आपण नाण्यांबद्दलची माहिती मी माझ्या वॉलवरती शेअर करत असतो. माझे 3
हे पुस्तकं तुम्हाला सेलसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही ते माझा उद्देश हाच आहे यामागे की महाराजांचं चलन किंवा चलनाबद्दल माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठीच मी प्रयत्न करत असतो. आणि मी अगदी माझ्या पुस्तकांची जी किंमत आहे ती त्याचमुळे अगदी कमी ठेवत असतो. स्वराज्य चलनची किंमत ₹199 आहे. नाणेसंग्रह आणि ₹80 आहे. स्वराज्याची सेवा करण्याचं आपल्याला भाग्य मिळते एवढंच आपल्याला फार मला वाटते. आता माझ्याबद्दल मी एक सांगतो. माझं नाव आशुतोष सुनील पाटील. मी औरंगाबादला असतो. मी चलनाचा अभ्यास करतो, अभ्यासक आहे, लेखक आहे. वेगवेगळ्या वेळी त्यावरती मतं मांडत असतो आणि चलनाबद्दल किंवा शिवाजी महाराजांच्या चलनाबद्दल व्याख्यानंही देतो, वेगवेगळ्या ठिकाणी बोलतोही, लिहित असतो. नाणी संग्रह आणि संग्राहक पश्चिमी क्षत्रपांची नाणी आणि स्वराज्याचे चलन या 3 पुस्तकांचा लेखक आहे. माझ्या संग्रहाची नोंद ॲसिस्ट वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे. 2,500 शिवराई माझ्या 5,000 नाणी माझ्या पर्सनल कलेक्शनला आहे. त्याचा मी अभ्यास करत असतो. पुढचं म्हणजे की नाशिक कॉईन सोसायटी, पुणे कॉईन सोसायटीचा मी मुद्रा परिषद भारतचा महाराष्ट्र राज्याचा मी सहसंयोजक आहे. आता आपण प्रश्नांकडे येऊया. खाली जरा 2-3 प्रश्न विचारत आहेत की आपल्या संग्रहालयास भेट कशी देता येईल. तर सर मी प्रयत्न करतो की हे सगळ्यांसाठी खुलं करावं आणि येत्या काही वर्षांमध्ये हे सगळ्यांसाठी खुलं होईल. लॅब यासाठी असावी याच्यासाठी माझा प्रयत्न चालला आहे आणि ते लवकरच सत्यात येईल आणि हे सगळ्यांसाठी उपलब्ध होईल पाहायला. आता हे काय होतंय की वेळोवेळी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती जाऊन मी ही माहिती पोहोचवण्याचा उपलब्ध आहेत. ही माहिती पोहोचवणं हे आपलं काम आहे, हे दाखवणं हे आपलं काम आहे. आजपर्यंत सगळे लोक यावरती मौन होते. ही माहिती खरं म्हणजे मला तर असं वाटतं की शिवाजी महाराजांचं चलन हे आजपर्यंत प्रत्येकाला माहिती असायला हवं होतं, निदान महाराष्ट्रात तरी. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून, पण ते झालं नाही. तर त्यामुळे आता आपण तरी करूया असा माझा त्यामागचा एक उद्देश आहे. पुढचं एक आहे, पुढचा प्रश्न अतुल मोरे यांनी विचारला, एकूण टांगसाळी किती होत्या व कुठे होत्या. आता बघा की यामध्ये शिवाजी महाराज ना तर त्याबद्दल काहीच आपल्याला रेफरन्स नाही आहे, कुठंच काहीच रेफरन्स नाही होत्या, कुठं होत्या किंवा काहीच रेफरन्स नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणं शक्य नाही. औरंगजेबाच्या टांगसाळी म्हणाल तर औरंगजेबाच्या टांगसाळी का माहिती आहे, तर औरंगजेबाच्या नाण्यावरती नाव येतं म्हणून. शिवाजी महाराजांच्या नाण्यावरती तसं टांगसाळीचं कुठलंच नाव येत नाही, त्यामुळे त्यावरती भाष्य तर त्यामुळे आपण त्यावरती जरा शांतच राहिलेलं बरं. जसं काय त्यावरती अपडेट येईल, काही माहिती उपलब्ध होईल तसं मी तुम्हाला सगळ्यांना कळवतोच. बाकी आता थांबूया. शंका मला पर्सनलला विचारा. आशुतोष पाटील म्हणून माझं फेसबुकला अकाउंट आहे. रिक्वेस्ट टाका, मी ॲक्सेप्ट करतोच, त्याबद्दल काही नाही. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. बाकी शिवाजी महाराजांचं चलन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहूयात एवढंच फक्त सांगतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपण सगळ्यांनी मला ऐकलंत त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. काही चुकलं असेल किंवा काही तुम्हाला शंका असेल की हे असं नव्हतं, असं पाहिजे होतं, मला पुढील वेळी अधिक चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमचे काही प्रश्न असतील मला विचारत राहा, मी त्यासाठी उत्तर द्यायला आहेच. तर पुन्हा एकदा दुर्गा मावळा प्रतिष्ठानचे धन्यवाद की त्यांनी इथं बोलण्याची संधी दिली. त्यांचे सगळे पदाधिकारी, सगळे मेंबर्स, त्यांचे सगळ्यांचे आभार. एवढं असेल अशी आशा करतो. जय शिवराय.